आता मी प्रितेशला विनंती करतो की त्याने त्याचं सेशन सुरू करावं. अगदीच काही गरज असेल तरच मी इंटरप्ट करेन, अदरवाईज मी स्वतःला पण म्यूट करून ठेवणार आहे. सो प्रितेश, ओव्हर टू यू. सूर्य तर झालेलाच आहे, आता सूर्यमाला आणि इतर आपण सुरुवात करूया. जस्ट तुम्हाला एक माहिती देऊन ठेवतो की प्रेझेंटेशन जे आहे ते माझा मित्र जो आहे आमिर, तर तो स्लाइड्स चेंज करणार. सो प्रत्येक वेळेस स्लाइड चेंज झाल्यावर जस्ट टू बी ऑन द सेम पेज, आपण सगळे एकच स्लाइड बघतोय का हे बघण्यासाठी मी स्लाइडचं टायटल वाचतो. तुम्हाला त्याच्यावर रिप्लाय करायची गरज नाही. आपण सुरुवात करूया. नमस्कार, माझं नाव प्रितेश रणदिवे आणि आताच तुम्हाला कळलं की मी होमी बाबा सेंटरमध्ये काम आहे आणि ऑलिम्पियाडचं काम, इंडियाची जी टीम आहे ती त्याचं सिलेक्शन आणि ट्रेनिंग हे माझं काम आहे. आणि माझा रिसर्च हा स्टेलर फिजिक्स म्हणजे ताऱ्यांचा अंतर्भाग ह्याच्यावर साधारणपणे. आजचा आपला विषय जो आहे तो आपली सूर्यमाला. या सूर्यमालेच्या एका महत्वपूर्ण भागाबद्दलच आपण बोलणार आहोत आणि हा भाग म्हणजे आपल्या सूर्यमालेतील 8 ग्रह. हे जे 8 ग्रह आहेत त्यांची आपण थोडक्यात माहिती घेऊ. प्रेझेंटेशनचं स्वरूप असं असणार आहे की मी तुम्हाला थोडक्यात सूर्याबद्दलची माहिती सांगितली, त्याच्यानंतर प्रत्येक ग्रहाकडे आपण जाणार आहोत आणि प्रत्येक ग्रहाची जी महत्वाच्या गोष्टी आहेत त्याबद्दलच्या त्या आपण पुढच्या एक 40-45 मिनिटात जाणून घेऊ. सो प्रत्येक ग्रहाची जी डिटेल्ड माहिती आहे, जसं त्याचं वस्तुमान किती किलो आहे, किती आहे, त्याच्यावर ग्रॅव्हिटी किती आहे किंवा त्याचा आकारमान किती आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये मी पडणार नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला सहज रादर या सगळ्या इन्फॉर्मेशन जी तुम्हाला मिळणार आहे ती तुम्हाला सहजपणे अवेलेबल होईल. मला ज्या इंटरेस्टिंग आणि महत्वपूर्ण गोष्टी सगळ्यांनी जाणून घ्याव्या असं वाटतं त्या गोष्टींचं संकल्प म्हणजे असे विचार. लेट्स गो टू द फर्स्ट स्लाइड. पहिल्या स्लाइडला आपण जाऊया. आपण आता पहिल्या स्लाइडवर आहोत. आपली सूर्यमाला ही साधारण एका मोठ्या बबलसाठी, एका मोठ्या फुग्यासाठी आहे. साधारण या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसतंय की एक पांढऱ्या रंगाचा एक बबल आहे, एक फुगा आहे, त्याच्या मध्यभागी एक पिवळ्या रंगाचा गोळा आहे. हा आपला सूर्य आहे आणि तो या बबलच्या केंद्रस्थानी, या फुग्याच्या केंद्रस्थानी. त्याला लागून विविध वर्तुळ तुम्हाला दिसतील आणि प्रत्येक वर्तुळ ही म्हणजे एका ग्रहाची कक्षा आहे. त्याचबरोबर तुम्ही सूर्यापासून जर का बाहेरच्या साईडला म्हणजे लांबच्या साईडला, तर तुम्हाला पायोनियर 10, पायोनियर 11, वोयेजर 2, वोयेजर 1 हे 4 यानांचे फोटो दिसतील. साधारणपणे आपण कुठपर्यंत पोहोचलेलो आहोत आपल्या सूर्यमालेमध्ये हे आपल्याला इथे कळून येईल. ही यानं पाठवून बरीच वर्ष झाली आहेत आणि आता ही साधारणपणे सूर्यमालेच्या पेरिफेरीला एकदम बाह्य भागात पोहोचलेली आहे आणि इंटरस्टेलर मीडियमच्या जवळ जाण्याच्या जवळ पोहोचलेली आहे. इंटरस्टेलर म्हणजे 2 ताऱ्यांच्या मधलं जे मीडियम आहे, जे जी जागा आहे तिथे ती पोहोचलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला सोलार विंड असं लिहिलेलं दिसेल आणि टर्मिनेशन शॉक. आता हे सगळे जे शब्द आहेत हे तुम्ही काल ऐकले असतील. सोलार विंड किंवा या सूर्यावरून आलेलं जे सूर्यामधनं निघणारे जे वारे आहेत, जे मुख्यतः अणूज आहेत, याच्यामुळे जे मटेरियल जे वायू होतात ज्याच्यामधून सूर्यमालेची निर्मिती झाली ते सगळं बाहेरच्या दिशेला ढकललं गेलं आणि त्याच्यामुळे एक आपल्याला हा वर्तुळ बघायला मिळतं आणि त्याला सोलार विंड मुळे झालेलं हे वर्तुळ आहे. आणि त्याच्याच बरोबर आपल्याला टर्मिनेशन शॉकही बघायला मिळतो. याचबरोबर आपण आता पुढच्या स्लाइडवर जाऊया. पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला कालच्याच ह्याचा एक आढावा घ्यायचा आहे, सूर्यमालेची उत्पत्ती कशी झाली. सो या स्लाइडचा टायटल आहे फॉर्मेशन ऑफ सोलार सिस्टम. सूर्यमालेची उत्पत्ती कशी झाली, त्याच्यामध्ये नेब्युलर हायपोथेसिस म्हणजे या ढगापासून कशी निर्मिती झाली ते आपण बघूया.
एक छोटा ढग होता जो तुम्हाला डाव्या हाताला उजवीकडे, डाव्या हाताला वरती दिसतोय. आणि हा जो ढग आहे हा आकुंचन पावला, त्याचा एक गोळा तयार झाला. त्या गोळ्याला स्वतःभोवती फिरण्याचा काही वेग होता, ज्याला आपण अँग्युलर मोमेंटम असं म्हणतो. आणि त्याच्यामधूनच एक चकती तयार झाली. त्याच्या केंद्रभागी, त्याच्या सेंटरला तुम्ही बघू शकता एक सर्कल आहे, एक स्पिअर आहे, एक गोळा आहे आणि बाजूला अशी बशीसारखं काहीतरी आहे. या सेंटरचा जो स्पिअर आहे, हा जो मधला गोल आहे, त्याला आपण सूर्याचा जन्म तिथे झाला असं म्हणतो. आणि त्या चकतीमध्ये विविध ठिकाणी जिकडे जिकडे डेन्सिटी, जिकडे जिकडे घनता वेगळी होती, तिथे तिथे काही प्रमाणात वेगळ्या वेगळ्या ग्रहांची निर्मिती झाली. याचा अर्थ असा नाही की मध्ये काहीच नव्हतं, मध्ये बऱ्याचशे खडक वगैरे होते, पण ग्रहांची निर्मिती झाल्यावर ते एकमेकात मिसळून ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामध्ये ते मिसळले गेले त्या ग्रहांमध्ये. आपण आता पुढच्या स्लाइडवर जाऊया. पुढच्या स्लाइडमध्ये आपण ह्याची पुष्टी करणार आहोत की हे खरंच आहे का. सो बहुतांश हे असंच झालं असावं, अशी आपली थिअरी होती, असं आपलं त्याच्यावरूनच आपल्याला असं जाणवलं की आता आपण ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. आणि जेव्हा आपण आकाश निरीक्षण केलं, अवकाश निरीक्षण केलं, आणि जेव्हा आपण बघितलं इतर ताऱ्यांच्या भोवती किंवा इतर तेजोमेघांच्या आसपास आपण जेव्हा संशोधन केलं, तेव्हा आपल्याला कळलं की या तेजोमेघांमध्ये पण आतमध्ये कुठेतरी ताऱ्यांचं जन्म होतं. आणि जर का तुम्ही इथे हे 4 चौकोन बघितले तर ते साधारण अल्ट्राव्हायोलेट, इन्फ्रारेड अशा विविध तरंग लांबीमध्ये घेतलेले स्नॅपशॉट्स आहेत. आणि ते आपण झूम करून बघतो, तिथे तिथे ग्रहांची निर्मिती होत असल्याचं आपल्याला बघायला मिळू शकते. त्याला प्रोटो प्लॅनेटरी डिस्क जे आपण आधी बघितलं ते म्हणतात. अशा प्रकारे आपण पुष्टी केली आहे की हा हे कदाचित हे खरं असेल. आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया आता. पुढची स्लाइड आहे ती सूर्याची. या स्लाइडमध्ये आपल्याला सुंदर एक समुद्र किनारा बघायला मिळतो आणि सनसेट होताना दिसतो. आय होप सगळेजण या स्लाइडवर आहेत. सूर्याबद्दल काय सांगायचं, तुम्हाला ऑलरेडी खूप माहिती काल मिळालेली आहे अनिकेत सरांकडून. सूर्य आपल्याला ऊर्जा देतो. सूर्यामुळे हे सगळे ग्रह सूर्यमालेत टिकून आहेत. सूर्य हा साधारणपणे 99% सूर्यमालेचं वस्तुमान व्यापून बसलेलं आहे. आणि हे सगळे जे ग्रह आहेत ते सगळे सूर्याच्या आतमध्ये सहज सामावू शकतात. आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया. सूर्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला बघायच्या, ज्या तुम्ही काल बघितल्या असतील, पण तरी मला तुम्हाला काही इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला सांगायच्या. सूर्य, आपण डावीकडे सर्वात वरती एक चित्र बघतो, ज्याच्यामध्ये सूर्य आहे पिवळ्या रंगाचा आणि त्याच्यावर वेगळे वेगळे सर्कल्स बनवून ॲरोज दिलेले आहेत. हा जो सूर्य आहे हा आपल्या पृथ्वीसारखा किंवा एखाद्या बॉल सारखा एकसंध गोल फिरत. त्याचे विविध ज्या लेयर्स आहेत, वेगळ्या वेगळ्या लेयर्स, त्या वेगळ्या लेयर्स वेगळ्या स्पीड फिरतात. जसं इथे तुम्ही बघू शकता, सूर्याचं विषुववृत्त जे आहे, इक्वेटर जे आहे, ते साधारणपणे 25 दिवसात सूर्याच्या केंद्राभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतात. आणि सूर्याच्या उत्तर ध्रुवाच्या जवळचा जो भाग आहे तो साधारणपणे 35 दिवस घेतो. त्याच्या बाजूला दुसरा जो फोटो आहे उजवीकडचा, त्याच्यामध्ये आपल्याला सन स्पॉट्स बघायला मिळू शकतात. ते मॅग्नेटिक फील्ड, चुंबकीय क्षेत्रामुळे झालेले काही भाग आहेत सूर्याच्या पृष्ठभागावरचे. आणि ते जे काळं आहे ते थोडे थंड भाग आहे. थंड म्हणजे किती ते तुम्हाला ऑलरेडी काल माहिती असेल. त्याच्यानंतरचा फोटो आहे तो सोलार फ्लेअरचा आहे. सोलार फ्लेअर आणि सोलार लूप्स इकडे आपल्याला बघायला मिळतील. ते पुढच्या 3ही चित्रांमध्ये. आता मी हे 3 चित्र का टाकले, त्याचं कारण असं आहे की आपल्याला कळलं पाहिजे की सूर्याचं जी त्रिज्या आहे, सूर्याचं जे रेडियस आहे, ते साधारणपणे 7 लाख किलोमीटर एवढं मोठं आहे. याचा अर्थ असा, सूर्याच्या आतमध्ये तुम्ही त्याच्या अलॉंग द डायमीटर, त्याच्या व्यासावर साधारणपणे 110 पृथ्व्या ठेवू शकता, एवढा मोठा सूर्य आहे.
या सूर्याच्या कंपॅरिझन मध्ये जर का तुम्ही त्याला वरती आलेला जो कान बघितला उजवीकडे वरच्या साईडला तिसऱ्या फोटोमध्ये, अमेय ही स्लाइड कंटिन्यू करशील? ओके, चालेल, कंटिन्यू करतो. अमेय नुलकर ही स्लाइड कंटिन्यू करेल. मी प्रितेशला परत येईपर्यंत काय करतो, प्रितेश परत आला तर प्रितेश टेक ओव्हर करेल. ओके, तर मग आपण आता इथपर्यंत आलो. तर पुढचा भाग प्रितेश मे बी त्याच्या नेटवर्कला काहीतरी प्रॉब्लेम असेल, पुढचा भाग थोडा तो येईपर्यंतचा मी कंडक्ट करेन. तर आता आपण सूर्याच्या फ्लेअर्स बद्दल बघत होतो. आता या पुढचं आपण पुढच्या स्लाइडवर वळूया. आता हा आपल्यासाठी नकाशासारखा आहे, कुठला ग्रह कुठल्या पोझिशनला आहे. अर्थात आपल्याला लहानपणापासून हे शिकवलं जात असतं, पण याच्यामध्ये आपण पाहू शकतो की मेजर विभाग करून देण्यात आलेले आहेत. आपल्याला जे सूर्या नजीकचे जे ग्रह आहेत त्यांना आपण रॉकी प्लॅनेट्स अथवा टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स म्हणतो, आणि सूर्यापासून लांब जे आहेत त्यांना आपण गॅस जायंट्स म्हणतो. आता सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल, प्रितेश दादाने जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्याने सांगितलं की आपण प्रमुख 8 ग्रहांबद्दल बोलणार आहोत, पण तुम्हाला इथे तो 9वा एक कोपऱ्यातला ग्रह दिसू शकतो. मात्र आज आपण त्याच्यावरती बोलणार नाही आहोत. त्याचं कारण असं आहे की तो एक लघु ग्रह आहे, आणि आजचा आपला विषय हा केवळ 8 प्रमुख ग्रह एवढाच आहे. तर आपण सुरुवात आता सूर्यापासून अर्थात आपण सुरुवात केलेली आहे. एक एक ग्रह करत आपण शेवटपर्यंतच्या ग्रहाकडे जाऊया. तर सुरुवात करताना आपण पहिल्यांदा रॉकी म्हणजे बेसिक त्यांच्याबद्दलची माहिती घेऊया पुढच्या स्लाइडवर. आता मी स्लाइड नंबर 8 वर आहे. रॉकी अथवा टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स की ज्यांना पृष्ठभूमी असलेले की ज्यांच्यावरती तुम्ही उभे राहू शकतात असे हे सगळे ग्रह आहेत. याच्यामध्ये बुधापासून ते मंगळपर्यंतच्या सगळ्या ग्रहांचा त्याच्यात समावेश आहे. आणि आपल्याला इथे त्याबद्दलची थोडीशी स्टॅटिस्टिक्स बघायला मिळतात. याच्यात बघण्यासारखा दृष्टिकोन, याच्यात बघण्यासारखी गोष्ट अशी आहे की चंद्राचं आणि मर्क्युरीचं, बुधाचं जर डायमीटर बघितलं तर ते बऱ्यापैकी कम्पेरेबल आपल्याला बघायला मिळू शकतं. त्यामुळे पृथ्वीसारख्या ग्रहाभोवती फिरणारा चंद्र हा जवळजवळ बुधा एवढ्या आकाराचा ग्रह असू शकला असता असंही म्हणता येईल. आता आपल्याकडे आपल्या सूर्यमालेमध्ये असे अनेक चमत्कारिक गोष्टी आहेत, आणि ते कशा तयार झाल्या आणि हे सगळं अशा प्रकारे सूर्याभोवती फिरायला सुरुवात कशी झाली यावरच आपली चर्चा आहे. तर अलीकडच्या स्लाइडवर प्रितेश दादाने आपल्याला एक्सप्लेन केलं होतं की कशा प्रकारे प्रोटोस्टार्स तयार होतात आणि त्यांच्या भोवती प्रोटो प्लॅनेट्स तयार होतात. तर रॉकी प्लॅनेट्स किंवा टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स हे असे सगळे ग्रह आहेत की ज्यांची निर्मिती ही खडकांपासून झाली, आणि त्यामुळे एका सर्टन बेल्टमध्ये हे सगळे अवजड खडक आपल्याला एकवटलेले दिसतात. आणि त्यामुळे बुधापासून ते मंगळापर्यंत एवढ्या पट्ट्यामध्ये आपल्याला सारे खडकाळ ग्रह एकवटलेले दिसतात. तर त्याच्या मागचं हायपोथिसिस असं आहे की जेव्हा आपल्या सूर्यमालेची निर्मिती होत होती त्यावेळी या सगळ्या खडकाळ प्रदेशामध्ये प्रचंड हा पूर्ण परिसर हा दगडांनी खडकांनी भरलेला होता, आणि याचे पडसाद आपल्याला चंद्रावरही बघायला मिळतात. त्याच्यावर भरपूर प्रमाणात छोट्या छोट्या दगडांचे बंबार्डमेंट झालेली आहे. शेकडो करोडो वर्षांसाठी हा परिसर अतिशय व्हायलंट होता. इथे भरपूर प्रमाणात दगड एकमेकांमध्ये आपटून अशा सगळ्या ग्रहांमध्ये ते एकवटले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला काही स्टॅटिस्टिक्स बघायला मिळतात. तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो की आकारानुसार शुक्र आणि पृथ्वी हे अतिशय सिमिलर आहेत. डायमीटरमध्ये सुद्धा डायमीटरचा रेशो सुद्धा अगदी सिमिलर आहे. मासमध्ये सुद्धा हार्डली 8% वगैरे फरक आहे. डेन्सिटी सुद्धा बऱ्यापैकी समान आहे. परंतु एक महत्वाचा फरक आपल्याला जो दिसेल तो त्या सरफेस प्रेशरवर आहे. जिकडे पृथ्वीचं प्रेशर 1 धरलं तर त्याच्या 100 पट जास्त प्रेशर हे शुक्रावरती असल्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी सारख्या असून सुद्धा शुक्रावरती आज जीवसृष्टी शक्य नाही. आता आपण हळूहळू करत एकेका ग्रहाकडे येऊ, पण या स्टॅटिस्टिक्स म्हणजे कधी कधी असं होतं की स्टॅटिस्टिक्स समोर ठेवल्यावर लोकांना प्रश्न पडतो की ह्या आकड्यांचा अर्थ काय. तर ह्या आकड्यांमधनं शिकण्यासारखं आणि समजण्यासारखं बरंच असतं. पण अर्थात आपण काय फक्त आकड्यांवर थांबणार नाही आहोत. आपण एक एक करत प्रत्येक ग्रहाकडे जाऊया. तर सुरुवात करूया आपण बुधापासून. मर्क्युरी हे काही आपल्या समोर फोटोज आहेत जे आपण मर्क्युरीचे किंवा दिलेले आहेत. बुधाचं वैशिष्ट्य असं की तो सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह तर आहेच, पण त्याशिवाय त्याला टायडली लॉक्ड
असं म्हटलं जातं. म्हणजे त्याचा कायम सदैव एकच भाग हा सूर्याकडे फेसिंग असतो, त्यामुळे एकाच भागावरती सतत सूर्याची उष्णता येत असते आणि दुसरा भाग हा कायम अंधारात असतो. तर साधारण कुठल्याही कुठल्याही ताऱ्याच्या जवळचे, अगदी जवळचे जे ग्रह असतात त्यांच्यामध्ये हा फेनॉमिनन आपल्याला बघायला मिळत असतो. तसा हा आपल्याला बुधासोबत बघायला मिळतोय. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो स्मॉलेस्ट प्लॅनेट 0.4 टाइम्स अर्थ रेडियस, अर्थ डायमीटर, असे काही स्टॅटिस्टिक्स आपल्याला याच्यावर बघायला मिळत आहेत. आणि आय एम सॉरी, इथे मी म्हटलं की टायडली लॉक्ड आहे, पण ह्या स्टॅटिस्टिक्सनुसार असं दिसतंय की त्याचं रोटेशन हे रेव्होल्युशन पेक्षा कमी आहे. सो आय थिंक आय टेक बॅक दोज वर्ड्स. कदाचित माझी माहिती चुकीची आहे. टायडली लॉक्ड नाही आहे हा, पण आपण पाहू शकतो की त्याच्यावरती दिवस हा जवळजवळ त्याच्या म्हणजे मर्क्युरीवरचा एक दिवस हा जवळजवळ 1 वर्षाच्या निम्मा आहे आणि मर्क्युरीवरचं 1 वर्ष हे पृथ्वीवरच्या 1 वर्षाच्या जवळजवळ 1/4 आहे, क्वार्टर आहे. आणि अशा प्रकारे मर्क्युरीचे काही स्टॅटिस्टिक्स आपण इथे बघू शकतो. आता इथे दिलेलं आहे नो सीझन्स, ऍक्सिस इज परपेंडिक्युलर टू द प्लेन. आता याचा अर्थ आपल्याला समजून घेण्यासाठी आपल्याला उत्तरायण आणि दक्षिणायन हा कन्सेप्ट माहिती असला पाहिजे. पृथ्वीचा अक्ष हा साधारण 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे आपल्याकडे उत्तरायण आणि दक्षिणायन होत असतं. आणि यामध्ये काही काही म्हणजे आपल्याला सुद्धा हे जाणवत असतं. आता जसं जसं 21 जून जवळ येईल तसं तसं आपल्या दिवसाची ड्युरेशन लेंथ वाढत जाते. 21 जूनला सर्वाधिक तास असतात म्हणजे सूर्य जास्तीत जास्त वेळ आपल्या आकाशात असतो. जर आपण जेव्हा डिसेंबरमध्ये जातो 21 डिसेंबरला कमीत कमी तास असतात. ह्या फरकामुळे, या बदलामुळे, या दक्षिणायन आणि उत्तरायण यामुळे पृथ्वीवरती आपल्याला सीझन्स आणि ऋतू बघायला मिळतात. पण तसं बुधावर नसल्यामुळे बुधावरती कुठल्याही प्रकारचा सीझन आपल्याला बघायला मिळू शकत नाही. त्याचप्रमाणे बुधाला स्वतःचा कुठलाही चंद्र नाही. आपण अलीकडच्या स्लाइडवर बघितलं होतं की पृथ्वीचाच चंद्र जवळजवळ बुधाच्या आकाराचा आहे. त्यामुळे चंद्राला चंद्र असणं जशी आपण कल्पना करू शकत नाही, तसंच आपण बुधाला सुद्धा चंद्र असणं हे आपल्याला बघायला मिळत नाही. तर हे झाले काही बुधाबद्दलचे, मर्क्युरी बद्दलचे स्टॅटिस्टिक्स. आपण बुधाकडे पाठवलेले काही हे मिशन्स आहेत. मेसेंजर मिशन आपण पाठवलं होतं मर्क्युरीकडे की ज्याच्याने आपण त्याच्या पृष्ठभागाचा अनालिसिस केला होता. पण जे पण मिशन्स आपण सूर्याच्या दिशेने पाठवतो म्हणजे पृथ्वीपेक्षा आतल्या ग्रहांकडे पाठवतो त्यांचे लाईफस्पॅन युजली फार कमी असतो, कारण की ते प्रचंड उष्णतेला सामोरे जात असतात आणि त्यामुळे त्यांचा लाईफस्पॅन खूप कमी असतो. वेराज आपण जे पृथ्वीपासून किंवा सूर्यापासून लांब पाठवतो असे जे मिशन्स आहेत, वोयेजर, पायनियर, ते आज कितीही लांब गेले असले तरी सुद्धा ते ऍक्टिव्ह आहेत कारण आणि अजूनही फंक्शनल आहेत. तर मर्क्युरीच्या ऑर्बिटची ही एक विशेषता आहे की ज्याच्यामुळे आपण आईन्स्टाईनच्या रिलेटिव्हिटी, थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीला सुद्धा एक चॅलेंज होतं, कारण की न्यूटनच्या थिअरी अनुसार न्यूटनच्या सिम्पल ग्रॅव्हिटेशन नुसार आपल्याला मर्क्युरीची ऑर्बिट व्यवस्थित एक्सप्लेन करणं थोडं अवघड जात होतं. वेराज जेव्हा आईन्स्टाईनने त्यांची जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मांडली त्या थिअरीनुसार आपल्याला मर्क्युरीचं ऑर्बिट हे अधिक इझिली प्रेडिक्ट करता आलं. तर हे काही फोटोज आहेत आपल्याकडे, ऑब्झर्वेशन्स ऑफ मर्क्युरीज टेल रिजन. तर तिथे कुठल्या कुठल्या तत्वांचा आणि धातूंचा आपल्याला सापडतात हे इथे दिलेलं आहे. कॅल्शियम, मॅग्नेशियम बऱ्याच प्रमाणात आपल्याला तिथे दिसलेलं आहे आणि सोडियम. तर अशा प्रकारे म्हणजे जेव्हा प्रश्न विचारले जातात की इस्रो सारख्या संस्थानांना, नासा सारख्या संस्थांना आजही म्हणजे स्पेशली जेव्हा कोरोना व्हायरस सारखं लॉकडाऊन चालू असेल तेव्हा विचार करतात की हेल्थ केअरवर पैसे खर्च करायचे सोडून आपण अवकाशात कशाला पैसे खर्च केले. तर त्यांचा परिणाम हे असा असतो की आज आपल्याला इथे पृथ्वीवर बसून सांगता येतंय की कुठल्या ग्रहावर आपल्याला कुठला धातू सापडू शकतो. पुढे जाऊन कदाचित अशी वेळ येईल की आपण ह्या प्रत्यक्ष त्या ग्रहांवर जाऊन त्याच्यातनं हे खनिज उत्पन्न करण्यासाठी त्याच्यावरती एक इंडस्ट्री डेव्हलप करू शकू. त्यामुळे कुठल्याही विज्ञानावरती आपण संशोधन करणं आज जशी आपल्याला हेल्थकेअरची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे आपल्याला अशा प्रकारच्या ॲस्ट्रॉनॉमिकल रिसर्चची सुद्धा तितकीच आवश्यकता आहे आणि सायन्समध्ये अशाच पद्धतीने सायन्स घडत जातं हेही तसं तितकंच खरं आहे. पुढच्या स्लाइडकडे वळूया. आता मी पुढच्या शुक्र या ग्रहाकडे, व्हीनसकडे आलेलो आहे आणि स्लाइड नंबर 13 आहे. आय होप सगळ्यांच्या स्लाइड्स तिथे आल्या असतील. तर आपल्याला ही जी सगळ्यात पहिले डावीकडे बघायला मिळते आहे ती शुक्राची कला बघायला मिळते आहे.
इनफॅक्ट दोन्ही फोटोज जे आहेत ते शुक्राच्या वेगळ्या वेगळ्या कला आहेत. तर शुक्र आणि बुध हे दोन्हीही ग्रह पृथ्वीच्या कक्षेच्या आतमध्ये असल्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या आपल्याला कला बघायला मिळतात. ज्याप्रमाणे आपल्याला चंद्राच्या कला बघायला मिळतात, त्याचप्रमाणे आपल्याला या आतल्या ग्रहांच्याही कला बघायला मिळतात. कारण की बाकीचे जे सगळे ग्रह आहेत जे आपल्या कक्षेच्या बाहेर आहेत त्यांच्यापर्यंत सूर्याचा प्रकाश जाऊन आपल्याकडे रिफ्लेक्ट होऊन येत असतो. त्यामुळे त्यांचा संपूर्ण फेस इल्युमिनेट झालेला असतो. त्यांच्या संपूर्ण पृष्ठभागावर सूर्याचा प्रकाश आधीच पडलेला असल्यामुळे आपल्याला त्यांची सावली बघायला कधीच मिळत नाही, कारण आपण त्यांच्या पलीकडच्या बाजूला जाऊ शकत नाही. Whereas हे जे आतली ग्रह शकतो कारण की आपण त्यांच्याही बाहेरच्या कक्षेत आहोत. त्यामुळे आपल्याला बुध आणि शुक्र या दोन ग्रहांच्या चंद्राप्रमाणे कला बघायला मिळतात. तर आपल्याला ह्या स्लाइडमध्ये शुक्राच्या ह्या दोन सुंदर कला पाहायला मिळत आहेत. पुढे जाऊया. इथे काही शुक्राबद्दलचे स्टॅटिस्टिक्स दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये महत्वाचे स्टॅटिस्टिक्स म्हणजे पृथ्वीपेक्षा 92 पट जास्त कार्बन डायऑक्साईड आहे, सल्फ्युरिक ऍसिड आहे आणि इतर एलिमेंट्स आहेत. तर आपण पहिल्या अलीकडच्या स्लाइडवर वाचलं होतं की पृथ्वीपेक्षा 100 पट जास्त प्रेशर आहे शुक्रावर. ते तर एक कारण झालंच, पण इथे सगळ्यात महत्वाचं आहे कार्बन डायऑक्साईडचं. आपण सर्वांनी ग्लोबल वॉर्मिंग बद्दल ऐकलं असेल, ग्रीन हाऊस गॅसेस बद्दल ऐकलं असेल. कार्बन डायऑक्साईड हा अतिशय महत्वाचा ग्रीन हाऊस गॅस आहे. याचं काम एकच असतं की जेव्हा रात्र होते तेव्हा रात्रीमध्ये सूर्याकडनं आलेली हीट जी या ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये किंवा कार्बन डायऑक्साईड सारख्या गॅसमध्ये स्टोअर झालेली असते, ती स्टोअर केल्या गेल्यामुळे रात्रीच्या वेळी पृथ्वीचं किंवा कुठल्याही ग्रहाचं जिथे ते आहेत तिथलं तापमान फारशा प्रमाणात वाढू देत नाहीत. कारण की हे गॅसेस ती सगळी हीट शोषून घेतात, स्टोअर करतात. आणि त्यामुळे रात्र जरी झाली तरी सुद्धा आपल्याला एक्स्ट्रीम वेदर बघायला मिळत नाही. म्हणजे दिवसा अगदी 25 डिग्री आणि रात्री अगदी -50 डिग्री असं पृथ्वीवर होत नाही. कार्बन डायऑक्साईड ही ती हीट शोषून ठेवतं आणि रात्रीच्या वेळीच आपल्याला ते टेम्परेचर मेंटेन होण्यास मदत होते. परंतु शुक्रावरती याचं प्रमाण प्रचंड आहे. म्हणजे पृथ्वीपेक्षा 92 पट जास्त कार्बन डायऑक्साईड हा तिथल्या ऍटमॉस्फिअर मध्ये असल्यामुळे तिकडचं तापमान तुम्ही बघू शकतात जवळजवळ 500 डिग्री आणि -32 डिग्री यामध्ये. आता -32 डिग्री म्हणजे रात्रीचं तापमान नसून ते त्याच्या पोल्सवरचं त्याच्या ध्रुवांवरचं तापमान आहे. पण दिवसा जवळजवळ 500 डिग्री सेल्सिअस पर्यंत याचं तापमान जातं. आणि त्याच्या मागचं महत्वाचं कारण हे तिथले ज्वालामुखी तर आहेच, पण त्याच्याशिवाय तिथे उपस्थित असलेला कार्बन डायऑक्साईडचं प्रचंड प्रमाण हे दोन्ही आहे. तर आपण त्याचं जर सरफेसवर पाहिलं तर रॉकी अँड व्हॉल्कॅनिक म्हणजे अजूनही तिथे प्रचंड प्रमाणात ज्वालामुखी आहेत. पृथ्वीवरही होते, पण पृथ्वीवरचे ज्वालामुखी गेल्या काही शतकांपासून शांत झालेले आहेत आणि त्यामुळे आता आपल्याला इथे जीवसृष्टी पाहायला मिळते. वेरॅज अजूनही शुक्रावरती प्रचंड प्रमाणात व्होल्कॅनो आहे आणि तिथूनच हे सल्फ्युरिक ऍसिडचं बाहेर येण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यातनं बाहेर निघणारं जे सल्फर आहे ते हवेतल्या पाण्याशी किंवा वाफेशी रिॲक्ट करून तिथे प्रचंड प्रमाणात सल्फ्युरिक ऍसिड तयार होतो. त्यामुळे जर कोणी विचार करत असेल की आपण शुक्रावर जाऊ तर तिथे प्रेशर तर प्रचंड आहेच, तापमानही भयंकर आहेच, पण ते सल्फ्युरिक ऍसिडने बनलेलं आहे. त्यामुळे तिकडे जायचं म्हटलं तर म्हणजे सगळ्याच प्रकारे जीवाला धोकाच आहे. जरी तो पृथ्वीसारखाच ऑलमोस्ट पृथ्वीच्या आकारा एवढाच ग्रह असला आणि आपल्या आकाशामध्ये सूर्यानंतर सगळ्यात तेजस्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यानंतर सर्वात तेजस्वी दिसणारा हाच ग्रह आहे किंवा हाच पॉइंट इन स्काय असं म्हणता येईल. पण तिथे जर आपण जायचं म्हटलं तर तिथलं जे वातावरण आहे हे माणसांसाठी किंवा कुठल्याही जीव जंतूसाठी प्रचंड हॉस्टाईल आहे आणि त्यामुळे तिथे जाणं म्हणजे माणसाला जाणं आत्ता तरी फारसं फायदेशीर ठरणार नाही असंच दिसतंय. बघण्यासारखी गोष्ट इथे अशी अजून आहे की रोटेशन पिरियड, स्वतःभोवती फिरण्याचा जो रेट आहे शुक्राचा तो जवळजवळ 243 दिवस आहे. वेरॅज सूर्याभोवती फिरण्याचा रेट हा केवळ 225 दिवस आहे. याचा अर्थ असा की शुक्रावरती 1 वर्ष संपायच्या नंतर 1 दिवस संपतो. म्हणजे 1 वर्ष हे एका दिवसापेक्षाही लहान आहे आणि हे आपल्याला विचार करायला अवघड वाटतं, कारण आपल्या एका वर्षामध्ये 365 दिवस आहेत. आपल्याला जर असं सांगितलं की वर्षभरात केवळ 1च दिवस असेल तर ते काही जणांसाठी चांगलं राहील, कारण की अरे वा दररोज आपण 1-1 वर्षाने मोठे होऊ. पण ते वर्ष जितकं मोठं तितका मोठा दिवस करायचा म्हटला तर ते फार अवघड जाईल. आणि त्याच्यात सगळ्यात मोठा अडचण हीच आहे की वर्षभर आपण काही काळ जर सूर्याखाली सूर्याच्या उष्णतेमध्ये उभं राहायचं म्हटलं तर आपल्याला खूप त्रास होतो, प्रचंड त्रास होतो आणि आपण पटकन सावली शोधतो.
विचार करा, जर कधी रात्र झालीच नाही, वर्षभर जर रात्र झालीच नाही, तर उन्हाच्या केवढ्या भयंकर झळा सोसाव्या लागतील. अशा प्रकारचं वातावरण आज शुक्रावर आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यामुळे कितीही आपल्याला लांबून दिसायला तेजस्वी आणि सुंदर वाटला हा ग्रह, तरी सुद्धा तो प्रचंड हॉस्टाईल आहे आणि तिकडचं वातावरण हे माणसासाठी प्रचंड हानिकारक आहे. तर अशा प्रकारे इथे एक महत्वाची गोष्ट बघण्यासारखी ही आहे या स्टॅटिस्टिक्स मध्ये की मॅग्नेटिक फील्डच्या इथे नो लिहिलेलं आहे. स्वतःचं चुंबकीय क्षेत्र शुक्राचं फारसं विकसित झालेलं नाही. त्या चुंबकीय क्षेत्राचा उपयोग काय हा आपण पृथ्वीवर जेव्हा येऊ तेव्हा आपण त्यावर डिस्कस करू शकतो. इथे काही फोटोज दिलेले आहेत. तिकडचे जे डोम्स आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि तिकडच्या ज्या ज्वालामुखी आहेत त्या सुद्धा आपल्याला या चित्रामध्ये बघायला मिळू शकतात. तर अशा प्रकारे तिथे म्हणजे जसं मी म्हटलं की हे सगळे ग्रह जेव्हा तयार होत होते त्यावेळेस प्रचंड प्रमाणात बॉम्बार्डमेंट झालेली आहे. खडकाळ प्रदेश होता हा संपूर्ण. सूर्यापासून ते सूर्याच्या कक्षेच्या शेवटपासून ते मंगळापर्यंतचा हा जो पूर्ण परिसर होता त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात खडक होते आणि ते सगळे खडक एकमेकांना आदळून हळूहळू जसा जसा वेळ गेला तसे तसे हे सगळे ग्रह तयार झालेले उत्पन्न झालेले आहे. याचा अर्थ एक असा काळ होता की जेव्हा या ग्रहांवर प्रचंड प्रमाणात आदळआपट होत होती आणि ती आदळआपट झालेल्याचे हे सगळे पुरावे आहेत. आणि त्यांच्या व्यतिरिक्त तिथे आपल्याला अजून बऱ्याच प्रमाणात व्होल्कॅनोज सुद्धा बघायला मिळतात जे ह्या फोटोमध्ये आपण पाहू शकतो. व्हेनेरा नावाचं आपण 82 साली हे मिशन पाठवलं होतं आपण, म्हणजे सोव्हिएत युनियनने हे पाठवलं होतं की जे आपलं शुक्रावर जाऊन लँड केलं होतं त्यांनी. तिकडच्या सरफेसवरचे हे काही फोटो होते, परंतु ते फार तासांपेक्षा जास्त टिकू शकलं नाही कारण की तिकडचा ऍटमॉस्फिअर प्रचंड हानिकारक आहे आणि त्यामुळे आपल्याला हे मिळालेले फार थोडके फोटोज आहेत जे आपण शुक्राच्या सरफेसवरनं घेऊ शकलो होतो. आता इथे कंपॅरिझन पाहूया आपण वातावरणाची पृथ्वीच्या आणि शुक्राच्या. आधीच आपण वाचलं होतं की पृथ्वीच्या 100 पट जास्त डेन्सिटी ही शुक्राच्या वातावरणाची आहे आणि ते आपल्याला इथे क्लिअरली पाहायला मिळतं. आणि ग्रीन हाऊस गॅसेस ज्याचा मी मगाशी उल्लेख केला त्यांचं काम इथे आपल्याला या स्लाइडवरती आपल्याला पाहायला मिळू शकतं. सगळ्यात मोठे जे दोन आपल्याला एरोज इथे बघायला मिळतात ते सूर्याकडनं येणारी हीट उष्णता आहे. तर सूर्याकडनं येणारी उष्णता पृथ्वीच्या किंवा शुक्राच्या सरफेसवरनं रिफ्लेक्ट होते, पण जे लाल बाणामध्ये दाखवली गेलेली आहे ती पृथ्वीच्या सरफेसवरनं रिफ्लेक्ट झालेली उष्णता आहे. परंतु ग्रीन हाऊस गॅसेसच्या अस्तित्वामुळे त्यातला काही भाग हा पृथ्वीच्या ऍटमॉस्फिअर मध्ये अडकून राहतो. पृथ्वी आणि शुक्र दोघांच्या ऍटमॉस्फिअर मध्ये अडकून राहतो आणि काहीसा भाग हा पृथ्वीच्या ऍटमॉस्फिअर मधून एस्केप करतो. परंतु शुक्राच्या वातावरणाच्या बाबतीत आपण पाहू शकतो की पुरेशा प्रमाणात ती हीट बाहेर फेकली जात नाही आणि म्हणून शुक्राच्या वातावरणाचं तापमान पृथ्वीपेक्षा कैक पट जास्त आहे आणि ग्रीन हाऊस गॅसेसचा हा इफेक्ट आहे. आणि म्हणूनच शास्त्रज्ञ आपल्याला मोठमोठ्याने ओरडून सांगत असतात की ग्रीन हाऊस इफेक्ट हा प्रचंड भयंकर असू शकतो. आज शुक्रावरती एवढा सुद्धा बर्फ आपल्याला पाहायला मिळू शकणार नाही. अगदीच पोलर रिजन्स मध्ये गेलो, ध्रुवावरती गेलो तरच पाहायला मिळू शकतो. पृथ्वीवरती पण आपल्याला अशी वेळ येऊ द्यायची नसेल तर आपल्याला ग्रीन हाऊस एमिशन्स नक्कीच रोखले पाहिजेत. वळूया पुढच्या स्लाइडकडे. आपण आता आपल्याच ग्रहावर आलेलो आहोत, पृथ्वी. आणि या पृथ्वीचं आपल्याला म्हणजे वेगळं काही विशेष सांगायची आवश्यकता नाही. आपण सगळे इथेच लहानाचे मोठे झालेलो आहोत. त्यामुळे एकच सांगेन फक्त की आपल्या माहितीतला हा केवळ एकच ग्रह आहे ज्याच्यावरती जीवसृष्टी आहे आणि त्यामुळे तो आपण जपला पाहिजे, यात काही संशयच नाही. आणि त्याच्या आता काही स्टॅटिस्टिक्स कडे जाऊया. सगळ्यात मोठा हाच आहे त्याचा फॅक्ट, अमेझिंग फॅक्ट, की हा एकमेव ग्रह आपल्याला सापडलेला आहे ज्याच्यावर जीवसृष्टी आहे. आणि बाकी तर आपल्याला हे माहितच आहे की वर्षभरात 365 दिवस, एका दिवसात 24 तास वगैरे वगैरे हे आपल्या माहितीतलं आहेच. आता महत्वाचं इथे आपण पाहू शकतो की आपल्या ऍक्सियल टिल्ट म्हणजे अक्ष किती डिग्रीने आपला कललेला आहे, तर जवळजवळ 23.5 डिग्रीने. आणि ज्याच्यामुळे उत्तरायण दक्षिणायन घडतं आणि या उत्तरायण आणि दक्षिणायन या प्रक्रियेमुळे पृथ्वीवरती आपल्याला वेगवेगळे ऋतू अनुभवता येतात. आता हळूहळू आपण उन्हाळ्याकडे जात आहोत आणि आपण हिवाळ्यातनं बाहेर येत आहोत. तर यामध्ये बरोबर 21 जूनला आपला समर सॉल्स्टिस असणार आहे, म्हणजे सगळ्यात मोठा उत्तर ध्रुवावरचा सगळ्यात लांबलचक दिवस आणि जास्तीत जास्त वेळ सूर्य आपल्या आकाशात असणार आहे. आणि जास्त वेळ सूर्याचं आम्ही 1 मिनिट डिस्टर्ब करतोय. तू व्हिडिओ ऑफ करून बोललास तर तुझ्या आवाजात जो लॅग येतोय तो कमी होईल, कारण तुझ्या आवाजात कधी कधी आवाज फास्ट होतो आणि कधी आवाज लॅग होतो.
तर ओके तुझा स्वतःचा व्हिडिओ ऑफ केलास तर कदाचित त्याच्यात इम्प्रूव्हमेंट होऊ शकेल आणि बोलण्याचा स्पीड थोडासा कमी कर. ओके शुअर. मी माझा व्हिडिओ ऑफ केला आहे. ओके, सो कंटिन्यूइंग विथ द स्लाइड. सो आपल्याला इथे पाहायला मिळतंय की पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे ज्याच्यावरती आयुष्य आपण जीवन व्यतीत करू शकतो. आणि मी ऋतूंबद्दल बोलत होतो की पृथ्वीचा अक्ष हा साधारण 23.5 डिग्रीने कल्ला असल्यामुळे पृथ्वीवरती आपल्याला एवढे सारे ऋतू बघायला मिळतात. आणि येत्या जूनमध्येच आपल्याला उत्तर ध्रुवावरचा सगळ्यात मोठा दिवस अनुभवायला मिळणार आहे, ज्याच्यामुळे पृथ्वीवर जास्तीत जास्त उत्तर ध्रुवावर जास्तीत जास्त वेळ सूर्य आकाशात उपस्थित राहतो. आणि त्यामुळे जास्त एक्सपोजर झाल्यामुळे आपण पाहू शकतो की येत्या काही दिवसामध्ये तापमान वाढणार आहे. वेरॅज डिसेंबरच्या काळात जेव्हा दिवस छोटा होत जातो तेव्हा तापमान कमी होतं. आणि याच कारणामुळे आपल्याला पृथ्वीवरती वेगळे वेगळे ऋतू अनुभवायला मिळतात. पुढच्या स्लाइडवर जाऊयात. पृथ्वीवर आयुष्य किंवा जीवन का आहे आणि त्याच्यामध्ये कारण सूर्यापासूनचं असलेलं व्यवस्थित अंतर. बुधावरती अशा प्रकारची जीवसृष्टी उत्पन्न होणं अजिबात शक्य नाही, कारण सूर्याच्या इतक्या जवळ असल्यामुळे सूर्याच्या झळांमुळेच त्या जीवसृष्टीचा संपूर्णपणे नाश होईल. लार्ज इनफ टू हॅव अन ॲटमॉस्फिअर. बुधासारख्या छोट्या ग्रहाला जो साधारण चंद्रा एवढा आहे त्याला स्वतःचं ॲटमॉस्फिअर, स्वतःचं वातावरण अजिबात असू शकत नाही, कारण त्याच्याकडे पुरेशी ग्रॅव्हिटी नाही. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये आपण पाहू शकतो की एखाद्या गॅसचं एका सर्टन टेम्परेचरवर असणारा जो स्पीड आहे तो स्पीड जर तिथल्या एस्केप वेलॉसिटीपेक्षा जास्त असला तर तो गॅस त्या वातावरणात टिकू शकत नाही. पृथ्वीची जी एस्केप वेलॉसिटी आहे, पृथ्वीचा जो आकार आहे तो बरोबर तेवढा आहे ज्यामुळे ऑक्सिजन आणि नायट्रोजन यासारखे गॅसेस इकडच्या तापमानाला ॲटमॉस्फिअरच्या स्वरूपात आपल्या भोवती राहू शकतात. ते एस्केप वेलॉसिटीपेक्षा जास्त वेलॉसिटी घेऊन आपल्या पृथ्वीपासून लांब निघून जात नाहीत. आणि म्हणून एक कारण आहे की एवढा बरोबर कमीत कमी एवढा तरी आकार असला पाहिजे की ज्यामुळे आपल्याला व्यवस्थित वातावरण मिळू शकेल. त्यानंतर इनर्ट ॲटमॉस्फिअर. इनर्ट ॲटमॉस्फिअरचं महत्व असं, आपण शुक्रावरती पाहिलं की शुक्रावरती सल्फ्युरिक ऍसिड हे तिकडच्या वातावरणात प्रेझेंट आहे. आता सल्फ्युरिक ऍसिड हे जर हवेत असेल तर काय होईल हे मी वेगळं सांगायची आवश्यकता नाही. जेव्हा आपण कांदा चिरतो तेव्हा त्या कांद्यामधनं बाहेर येणारे वेपर्स जेव्हा आपल्या डोळ्यात जातात तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये अतिशय थोड्या प्रमाणात सल्फ्युरिक ऍसिड तयार होतं आणि एवढ्याशा सल्फ्युरिक ऍसिडने सुद्धा आपल्या डोळ्यात प्रचंड चुरचूर होते. आता विचार करा, जर आपण अशा ग्रहावर उभं राहिलो जिथे वातावरणात सल्फ्युरिक ऍसिड असेल तर नुसत्याच डोळ्यांची नाही, हातापायांचं किंवा कुठल्याही पेशींची काय परिस्थिती होईल ह्याची आपण कल्पना करू शकतो. महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे पाणी. पाणी जल ही जीवन हे म्हणतो आपण. पाणी हे जल स्वरूपात किंवा त्याच्या लिक्विड स्वरूपात असणं हेही तितकंच महत्वाचं आहे. जर पाणी हे लिक्विड स्वरूपात नाही उपलब्ध तर त्याचा कुठलाही आपल्याला उपयोग करता येणार नाही. त्यामुळे प्रचंड गरम बुधा किंवा शुक्रासारखे ग्रह तिथेही काही उपयोग नाही. किंवा थंड मंगळावरती सुद्धा आपल्याला सापडलंय पाणी, पण ते बर्फाच्या स्वरूपात सापडलेलं आहे, त्याचाही काही उपयोग नाही. लिक्विड स्वरूपातलं जे पाणी आहे की जे पृथ्वीवरती जवळजवळ 70% भाग हा आपल्या समुद्राने व्यापलेला आहे, तर अशा प्रकारचं पाण्याचं स्वरूप असणारा पृथ्वी हा एकमेव ग्रह आपल्याला सापडलेला आहे. काही एक्झोप्लॅनेट्स आहेत ज्याच्यावरती सापडलेले आहेत, पण त्याच्यावरती अजून जीवसृष्टी सापडण्याचा आपण पुष्टी नाही करू शकलेलो. किंवा ते पाणी हे आपल्यासारखं प्युअर पाणी असण्यापेक्षा त्याच्यामध्ये काही इतर केमिकल्स मिसळले असण्याची शक्यता सुद्धा अधिक आहे. पण पाणी हे जीवसृष्टीच्या विकासासाठी अतिशय महत्वाचं इन्ग्रेडियंट आहे जे आज आपल्याला पृथ्वीवरती बघायला मिळतं. त्यामुळे आपण त्याचं प्रदूषण जरा कमी केलं तर सगळ्यांसाठीच बरं होईल असं म्हणू शकतो. करेक्ट इन्क्लिनेशन टुवर्ड्स द सन. इन्क्लिनेशन पुन्हा त्या अक्षावरती आलो आपण की अक्ष कल्ला असल्यामुळे आपल्याला ऋतू अनुभवायला मिळतात. सर्क्युलर ऑर्बिट. सर्क्युलर ऑर्बिटचं इथे विशेषता अशी आहे की जर ऑर्बिट सर्क्युलर नसेल तर जसं दिवसामध्ये होणारे म्हणजे एका दिवसानंतर रात्री थोडंसं तापमान कमी होतं, दिवसा थोडंसं तापमान वाढतं, तसंच वर्षाच्या काठी सुद्धा जेव्हा पृथ्वी सूर्याच्या थोडी जवळ जाते तेव्हा तापमान वाढणं आणि सूर्यापेक्षा लांब जाते तेव्हा तापमान कमी होणं हेही तितकंच साहजिक आहे. पण जर हा लांब आणि म्हणजे दूरचा आणि जवळचा, सूर्यापेक्षा दूरचा आणि जवळचा पॉइंट जर एकमेकांपेक्षा खूप जास्त वेगळा असेल की ज्याचा अर्थ आपण एलिप्टिकल ऑर्बिट म्हणतो की एका फोकस पाशी, त्या एलिप्सच्या एका फोकस पाशी सूर्य असतो
आणि त्या एलिप्सवरनं आपला ग्रह जात असतो. पण त्याची इसेंट्रिसिटी जास्त झाली, जर तो खूप जास्त इलॉंगेटेड झाला, तर एक पॉइंट असा येतो की जो सूर्याच्या अतिशय जवळ आहे आणि दुसरा पॉइंट असा येतो की जो सूर्यापेक्षा अतिशय लांब आहे. आणि ह्या फरकामुळे तापमानामध्ये, हवामानामध्ये प्रचंड प्रमाणात फरक पडू शकतो. आणि जर एवढ्या प्रचंड प्रमाणात फरक पडला तर त्याचे खूप दुष्परिणाम बघायला मिळू शकतात. पृथ्वीच्या बाबतीत असं आहे की आपले ऑर्बिट सूर्याभोवतीचं ऑलमोस्ट सर्क्युलर आहे आणि ऑलमोस्ट सर्क्युलर ऑर्बिट असल्यामुळे आपल्याला सीझनल व्हेरिएशन फार कमी बघायला मिळतात आणि त्यामुळे पृथ्वीवरती जीवसृष्टी शक्य झालेली आहे. सातवा सगळ्यात आणि हा एक महत्वाचा पॉईंट जो आपण शुक्राच्या बाबतीत पाहिला, बुधाच्या बाबतीत पाहिला, की त्यांचं मॅग्नेटिक फील्ड, त्यांचं चुंबकीय क्षेत्र हे अतिशय वीक आहे. गरज पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र अतिशय स्ट्रॉंग आहे. चुंबकीय क्षेत्र असण्यामागचं कारण काय, तर आपण सर्वांनी ऑरोरा नावाचा कन्सेप्ट ऐकला असेल. तर याच्यामध्ये मुळात काय होतं की सूर्याकडनं, सूर्याच्या ज्या झळा आहेत त्यामधनं आतमध्ये आपल्याला माहितच आहे की सूर्याच्या आतमध्ये प्रचंड प्रमाणात न्यूक्लिअर रिॲक्शन सुरू आहेत आणि त्याच्यामुळे प्रचंड चार्ज आणि प्रचंड एनर्जी असलेले हे काही प्लाझ्मा पार्टिकल्स सतत सूर्यापासून दूर फेकले जात आहेत. त्याला आपण सोलर विंड्स असं म्हणतो. सूर्याकडनं येणारे वारे आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज आयन्स असतात आणि हे पॉझिटिव्हली चार्ज आयन्स हे इतके ऍक्टिव्ह असतात, इतके एनर्जेटिक पार्टिकल्स असतात ते, की आपण जर आपल्या शरीराच्या ते संपर्कात आले तर कॅन्सर पासून अशा अनेक व्याधी होऊ शकतात. कारण की ते अतिशय ऍक्टिव्ह, अतिशय काय म्हणता येईल, एनर्जेटिक पार्टिकल्स असल्यामुळे आपल्या शरीरातल्या पेशींशी, त्यांच्या डीएनएशी पटकन रिॲक्ट करून ते म्युटेशन्स घडवून आणू शकतात आणि त्यामुळे जीवसृष्टी ही नाहीशी होण्यामागे त्याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो. आणि अशा सगळ्या पार्टिकल्स पासून, अशा प्लाझ्मा पार्टिकल्स पासून, अशा सोलर विंड पासून बचाव करण्यासाठी प्रत्येक ग्रहाला स्वतःकडे एक चुंबकीय क्षेत्र असणं आवश्यक आहे, मॅग्नेटिक फील्ड असणं आवश्यक आहे. ह्या मॅग्नेटिक फील्डमुळे ते जे येणारे चार्ज पार्टिकल्स आहेत त्यांच्यावरती ह्या मॅग्नेटिक फील्डचा परिणाम होऊन ते डिव्हिएट होतात आणि त्यांच्या डिव्हिएशनमुळे ते सगळे बाजूला सरकून, म्हणजे थेट आपल्यावरती येण्यापेक्षा ते आपल्या दोन्ही उत्तर आणि दक्षिण ध्रुवाकडे परावर्तित होतात आणि मग हळूहळू आपल्या ऍटमॉस्फिअरमध्ये येत असताना ते आपल्या ऍटमॉस्फिअरमधल्या ऑक्सिजनशी रिॲक्ट होतात आणि त्या रिॲक्शनमध्ये त्यांची एनर्जी थोडी संपते. ही जी रिॲक्शन, त्यांची इंटरॅक्शन हवेतल्या ऑक्सिजनची होते त्याला आपण ह्या वेगळ्या वेगळ्या रंगांच्या छटामध्ये, लाल आणि हिरव्या रंगाच्या छटांमध्ये पाहू शकतो आणि त्यांना आपण ऑरोरा असं म्हणतो. त्यामुळे एक मॅग्नेटिक फील्ड असणं हे पृथ्वीसाठी फार महत्वाचं आहे. कारण हे मॅग्नेटिक फील्ड जर आपल्याकडे नसतं तर पृथ्वीवरती जीवसृष्टी संभव झाली नसती. आठवा आपण मोठा मुद्दा इथे मांडलेला आहे ओझोन. ओझोन हा मुळात ऑक्सिजनचाच एक आयसोटोप आहे. थोडासा एक्साइट झाला की O3 कंपाऊंड तयार होतं ऑक्सिजनचं आणि ते ओझोन आहे. ओझोनचं सगळ्यात महत्वाचं हे की हे एक्सायटेशन होण्यासाठी, ऑक्सिजनचं O2 पासून O3 हे एक्सायटेशन होण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट लाईटचा वापर होतो. म्हणजे अल्ट्राव्हायोलेट लाईट हा ऑक्सिजनवर पुरेशा प्रमाणात पडला की ऑक्सिजन एक्साइट होतो आणि त्याच्यातनं O3 निर्माण होतो. तर अशी प्रक्रिया ही आपल्या ऍटमॉस्फिअरच्या, आपल्या वातावरणाच्या वरच्या स्तरांमध्ये सतत होत असते आणि ह्या इंटरॅक्शनमुळे सूर्याकडनं येणारा जो अल्ट्राव्हायोलेट लाईट आहे तो ऍब्झॉर्ब केला जातो आणि तो लाईट ऍब्झॉर्ब झाल्यामुळे पृथ्वीपर्यंत अल्ट्राव्हायोलेट लाईट भयंकर प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात पोहोचत नाही आणि अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनला आपण एक्सपोज जास्त प्रमाणात होत नाही. अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन हे पण त्या प्लाझ्मा पार्टिकल्स इतके नाही पण प्रचंड एनर्जेटिक आहेत. अल्ट्राव्हायोलेटला जर फार काळ आपलं एक्सपोजर झालं तर त्याच्यातनं सुद्धा जेनेटिक म्युटेशन किंवा डीएनए मध्ये परिणाम होऊ शकतो आणि अल्ट्राव्हायोलेट लाईटची जास्त एक्सपोजर झाल्यामुळे कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. पण ते न होण्यासाठी ओझोन लेअरचा आपल्याला प्रचंड मोठा उपयोग होतो आणि ओझोन लेअरला सगळ्यात मोठा धोका आहे तो क्लोरोफ्लोरोकार्बन्सचा आणि ओव्हरऑल प्रदूषणाचा. आणि आता आपल्याला पाहायला मिळतंय की गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन असल्यामुळे सगळीकडची कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल ऍक्टिव्हिटी थांबल्यामुळे या आपल्या पृथ्वीभोवती असलेल्या ओझोनची जी काही कमतरता आहे ती भरून निघायला मदत होत आहे. आपण जे काही इंडस्ट्रियलायझेशन केलं त्यामुळे अशी वेळ आली होती की पृथ्वीवरती एक ओझोन होल निर्माण झालं होतं. ते ओझोन होल भरून निघण्यामध्ये या लॉकडाऊनच्या काळामध्ये तीव्रता आलेली आहे, त्याचा वेग वाढलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला ही काळजी घेतली पाहिजे की इंडस्ट्रियलायझेशन मुळे असं होता कामा नये की आपल्याला हा जो मिळालेला ग्रह आहे हा आपल्यासाठी म्हणजे अनइनहॅबिटेबल होऊन जावा. त्यामुळे ही आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे. 9वा आपल्याला मुद्दा इथे मांडला आहे जिओलॉजिकली ऍक्टिव्ह. आता जिओलॉजिकली ऍक्टिव्ह याचा अर्थ आपल्या ज्या टेक्टॉनिक प्लेट्स आहेत पृथ्वीच्या सरफेसेसवरती त्या सरकत आहेत
आता ऑफकोर्स आपल्याला त्याचा त्रास होतो, कारण की त्या सरकल्या की आपल्याला भूकंप आणि सुनामी यासारख्या गोष्टी अनुभवाव्या लागतात. पण ते टेक्टॉनिक प्लेट्स किंवा आतली व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटी जिवंत आहे, याच कारणाने आपली जीवसृष्टी सुरू होऊ शकली आहे. कारण की ह्या ज्या सगळ्या जिओलॉजिकल ऍक्टिव्हिटीमुळेच सुरुवातीला पहिले जे काही कण निर्माण झाले असतील, लाईफ जिथे बायोलॉजिकल लाईफ सुरू झाली असेल, तर ती सगळ्यात पहिल्यांदा अशा व्हॉल्कॅनिक व्हेंट्स पाशी तयार झाली आहे. समुद्राच्या खाली पाण्याच्या आत असणारे हे जे व्हॉल्कॅनिक व्हेंट्स आहेत, जे ज्वालामुखी आहेत, त्यांच्या भोवती सर्वप्रथम जीवसृष्टी सुरू झाल्याचा अंदाज वर्तवला जातो. जर ते नसते तर कदाचित पृथ्वीवरती जीवसृष्टी निर्माण झाली नसती. पुढचा मुद्दा आहे स्टॅबिलाइज्ड बाय द मून, चंद्राचं गुरुत्वाकर्षण. चंद्राचं गुरुत्वाकर्षण आपल्यासाठी फार महत्वाचं आहे, कारण चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे आपल्याकडे भरती ओहोटी तर होतेच, त्यामुळे समुद्राच्या लाटा या सगळ्या बेसिकली भरती ओहोटीच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचा इफेक्ट असा आहे की चंद्र आपल्या भोवती असल्यामुळे पृथ्वीवरचा दिवस हा 24 तासांचा आहे. समजा चंद्र पृथ्वीभोवती फिरत नसता तर हा दिवस फार छोटा झाला असता. आणि आपल्याला विचार करता येईल की समजा 8 तासाचा दिवस आपल्याला कल्पना करणं अवघड झालं असतं. पण चंद्र जर पृथ्वीभोवती फिरला नसता, चंद्र पृथ्वीभोवती फिरत असल्यामुळे आपल्या मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये वाढ होते. म्हणजे चंद्राच्या मासमुळे आपलं रोटेशन थोडंसं स्लो होतं, कारण की पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीमध्ये चंद्र सुद्धा आपण अडकवून ठेवलेला आहे आणि दोघंही फिरत आहेत सूर्याभोवती. पण जर चंद्र नसता तर पृथ्वीचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा कमी झाल्यामुळे त्याला जोरजोरात म्हणजे अधिक वेगाने स्वतःभोवती गोल फिरावं लागलं असतं, आणि त्या गोल फिरण्याचा वेग वाढल्यामुळे पृथ्वीवरचा दिवस अजून छोटा झाला असता, की जे खरोखर अवघड झालं असतं. कारण पृथ्वीवरच्या दिवसाचं ड्युरेशन हे अगदी व्यवस्थित डिझाईन केल्याप्रमाणे आहे. त्याच्यामध्ये जर थोडाफार बदल झाला तर कदाचित त्याचे भरपूर दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळाले असते. त्यानंतरचा आपला इथला शेवटचा मुद्दा आहे बाहेरचे जे ग्रह आहेत ते आपल्याला प्रोटेक्ट करतात. तर बाहेरचे ग्रह आपल्याला प्रोटेक्ट कसे करतात, तर इथे ज्यांनी शुमाकर लेव्ही 9 हे नाव ऐकलं असेल त्या सगळ्यांना हे माहिती असेल की हा एक कॉमेट होता, धूमकेतू होता, जो ज्युपिटरला जाऊन धडकला. आणि गुरु ग्रहावरती जेव्हा तो धडकला तेव्हा त्याचा प्रचंड विस्फोट झाला. अशा प्रकारचा विस्फोट जर पृथ्वीवर झाला असता तर ते अजिबात आपल्याला सहन करता आलं नसतं, कारण की अशा प्रकारच्या विस्फोटामुळे त्यापेक्षाही छोटा जो विस्फोट जेव्हा पूर्वी होऊन गेला त्यामध्येच आपले सगळे डायनोसॉर लुप्त झालेले आहेत असं सांगितलं जातं. त्यामुळे अशा प्रकारचे जर आपल्या पृथ्वीवरती इम्पॅक्ट झाले धूमकेतूंचे तर त्यांचा मारा आपली जीवसृष्टी सहन करू शकणार नाही. आणि म्हणूनच हे जे बाहेरचे मोठे ग्रह आहेत ते आपल्याला अशा सगळ्यांपासून वाचवतात. हे त्यांचं एक फार मोठं काम आहे पृथ्वीवर जीवसृष्टी असण्याचं. आता ह्या सगळ्या कारणांचा एक सारांश म्हणजे की या सगळ्यांमुळे आज पृथ्वीवरती आपल्याला जीवसृष्टी पाहायला मिळू शकते. वळूया पुढच्या स्लाइडकडे. मी जे आपल्याकडे साधारणपणे 15 मिनिटं आहेत, कारण त्याच्यानंतर आपल्याला प्रश्नोत्तराचं सेशन पण करायचं आहे. ओके, थोडं फास्ट घेतो मी. तर ज्या ऑरोराचं मी वर्णन केलं होतं मॅग्नेटिक फील्डच्या महत्व एक्सप्लेन करण्यासाठी, हे अशा प्रकारचे जे हिरवे कलर्स आपल्याला उत्तर आणि दक्षिण ध्रुवाजवळ गेल्यावर बघायला मिळतात त्यांना ऑरोरा म्हणतात. वळूया आपण पुढच्या आपल्या चंद्राकडे आणि या पूर्ण सौर्यमालेमधल्या पहिल्या चंद्राकडे. आपला जो चंद्र आहे तो दिसायला अतिशय सुरेख, व्यवस्थित गोलाकार असा आहे. आणि जवळजवळ 50 वर्षांपूर्वी मानवाने चंद्रावर सुद्धा पाऊल ठेवलेलं आहे. त्यामुळे चंद्राबद्दल आपण सगळेच लहानपणापासून अगदी कुतूहल बाळगून असतो आणि 50 वर्षांपूर्वी आपण पहिल्यांदा त्याच्यावर पाय सुद्धा ठेवलेला आहे. तर या चंद्राचं वैशिष्ट्य असं की पृथ्वी हा पहिला ग्रह आहे की ज्याचा स्वतःचा चंद्र आहे. मी विनंती करेन की जे कोणी ह्याच्यावरती अॅनोटेशन करत आहेत तर कृपया अॅनोटेशन करू नये. हिरवे पट्टे बघायला मिळतात आपल्याला. थँक्यू. तर पृथ्वीभोवती हा जो चंद्र फिरतो याचं मी महत्व तुम्हाला थोड्या वेळपूर्वी सांगितलंच की म्हणजे टाइड्स, समुद्राच्या टाइड्स मागे त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. वळूया पुढच्या स्लाइडकडे. चंद्रावरती आपल्याला पाणी मिळालेलं आहे. चंद्रयानने आपल्याला त्याच्यामध्ये हे शोधण्यामध्ये प्रचंड मदत केलेली आहे. सोलर विंड रिॲक्शन्स, प्रीमॉर्डियल इव्हॅपोरेशन कॅन बी सीन. आता आपण जेव्हा अशा प्रकारचे मिशन्स पाठवतो त्याच्यामधनं मिळालेला हा समराइज डेटा आहे. त्याच्या खोलापर्यंत जायला लागलं तर आपल्याला बराच वेळ द्यायला लागेल, त्यामुळे मी याच्यातनं पटकन पुढे जाईन.
तर आपल्याला बेसिकली बघायला मिळतं की चंद्रावर सुद्धा आपल्याला पाणी आढळलेलं आहे. आणि पाणी आढळणारा आपल्याला पहिला हा उपग्रह सापडलेला आहे. असंही वर्तवलं जातं की गुरुचे काही ग्रह आहेत की जे संपूर्णपणे बर्फाचे आणि पाण्याचे बनलेले आहेत. त्यावरही आपण पुढे जाऊया. वळूया पुढच्या स्लाइडकडे. मंगळ हा आपला सगळ्यात जवळचा नेबर, शेजारी. आणि आपण इथे पाहू शकतो, मला वाटतं ही जी इमेज आपण घेतलेली आहे ही मंगलयानाने टिपलेली इमेज आहे. आणि याच्यावरती आपल्याला त्याच्या पोलर आईस कॅप्स पण बघायला मिळू शकतात. त्यामुळे मंगळ हा लालसर दिसणारा ग्रह आणि त्याच्यावरही आपल्याला बर्फ आणि पाणी हे बर्फाच्या स्वरूपात सापडलेलं आहे. त्याचे हे काही स्टॅटिस्टिक्स आपण पाहू शकतो. इथे आपल्याला पाहायला मिळतं की तिथे गंज भरपूर प्रमाणात आहे, रस्ट, फेरिक ऑक्साईड. तर याचा अर्थ असा स्पष्टपणे दिसतो की तिथे पाण्याचं रूपांतरण तिथल्या आयनशी रिॲक्ट होऊन, तिकडच्या लोहाशी रिॲक्ट होऊन त्याचं परिवर्तन हे फेरिक ऑक्साईडमध्ये, किंवा ज्याला आपण गंज चढणे असं म्हणतो, त्या गंज चढण्यामध्ये झालेलं आहे. त्यामुळे तिथल्या प्रचंड प्रमाणात पाणी हे आज त्याच मातीमध्ये गंजाच्या स्वरूपात आहे, की त्यामुळे आपल्याला आज पाणी तिथे त्या ग्रहावरती बघायला मिळत नाही आहे. आपण बाकीचं स्टॅटिस्टिक्स पाहू शकतो. त्याचं रोटेशन ऑलमोस्ट पृथ्वी एवढंच आहे. पृथ्वीवर आपण जसे दिवस म्हणतो तसे मंगळावरच्यांना सोल म्हटलं जातं. एक सोल हा जवळजवळ 24 तास आणि 37 मिनिटांचा आहे. रेव्होल्युशन वर्ष मात्र ते आपल्या जवळजवळ दुप्पट आहे. आणि ऍटमॉस्फिअरमध्ये कार्बन डायऑक्साईडचंच प्रमाण जास्त आहे. बाकीचे गॅसेस तिथे का राहिले नाहीत, यामागे एक महत्वाचं कारण असू शकतं की त्याचं स्वतःचं चुंबकीय क्षेत्र फार वीक आहे, मॅग्नेटिक फील्ड फार वीक आहे. ते मॅग्नेटिक फील्ड वीक असल्यामुळे बाहेरून येणाऱ्या सोलर विंड्सचं प्रभाव खूप जास्त आहे. आणि त्या सोलर विंड्समुळे ऍक्टिव्हेट झालेले हे सगळे गॅसेस पटापट एस्केप होऊन तिथून ते निघून गेलेले आहेत. तर हे झाली काही मंगळाबद्दलचे स्टॅटिस्टिक्स. वळूयात पुढच्या स्लाइडकडे. काही फोटोज आहेत सरफेस ऑफ द मार्स. तर याच्यावरती जो उजवीकडचा खालचा फोटो आहे त्यावरती आपण पाहू शकतो की माणसाचा चेहऱ्यासारखा दिसणारा हा एक खडक आहे. त्यामुळे आपलं कुतूहल, आपल्याला लहानपणापासून नेहमीच कुतूहल असतं आणि पूर्वापार असलेलं हे कुतूहल आहे की पृथ्वीपेक्षा व्यतिरिक्त कुठे जीवसृष्टी असू शकते का. तर जेव्हा पहिल्यांदा हा फोटो टिपला गेला, जेव्हा पहिल्यांदा आपल्याला असा खडक दिसला की ज्याचा एखाद्या मनुष्याच्या चेहऱ्यासारखा आकार आहे, तेव्हापासून अशी एक आपल्या मनात विचार आला किंवा एक आयडिया रुजू हे झाली की मंगळावर कदाचित जीवसृष्टी असेल आपल्या आधी किंवा आपल्या बरोबर. पृथ्वी व्यतिरिक्त मंगळावर सुद्धा जीवसृष्टी विकसित झाली असेल. आणि ते शक्यताही तशी वर्तवण्यात येते. असंही सांगितलं जातं की आज जिथे आपल्याला गंज दिसते, तिथे काही वर्षांपूर्वी पाणी नक्कीच होतं. आणि ते पाणी जर लिक्विड स्वरूपात, द्रव रूपात असणार म्हणजे होतं, तर तिथे नक्कीच जीवसृष्टी असण्याची दाट शक्यता आहे. परंतु आज आपण व्यवस्थित खंबीरपणे सांगू शकतो की तिकडची जे काही वातावरणातले कंडिशन्स आहेत, आपण अनेक आपले रोवर्स पासून ऑर्बिटर्स तिथे पाठवलेले आहेत आणि तिकडे केलेल्या संशोधनातून आपण हे ठामपणे सांगू शकतो की तिथे आज तरी कुठल्याही प्रकारची जीवसृष्टी नाही. परंतु अशा फोटोजमुळे कुतूहल मात्र नक्कीच निर्माण होतं. इथे आपल्याला म्हणजे कंपॅरेटिव्ह हाईट दाखवली आहे. पुढच्या स्लाइडवर आलो आहे मी. माउंट एव्हरेस्टची, मौना कियाची आणि ऑलिम्पस मॉन्सची. आता तिघही काय आहेत. माउंट एव्हरेस्ट तर आपल्या सगळ्यांना माहितच आहे, पृथ्वीवरचा सगळ्यात उंच डोंगर, साधारण 9 किलोमीटर उंची आहे. मौना किया, आता मौना किया हा समुद्रातला सगळ्यात मोठा अंडर वॉटर रिज म्हणतो आपण त्याला, समुद्राखालचे डोंगर. तर समुद्राखालच्या सर्वात मोठ्या डोंगराची उंची जवळजवळ 10 किलोमीटर आहे. माउंट एव्हरेस्ट जवळजवळ 9 किलोमीटर आहे. पण मंगळावरचा सगळ्यात मोठा डोंगर जो आहे तो 27 किलोमीटर उंच आहे. परंतु त्याची विशेषता अशी आहे की जरी तो आपल्या सूर्यमालेतला सगळ्यात उंच डोंगर जरी असला तरी तो चढण्यासाठी माउंट एव्हरेस्ट पेक्षाही सोपा आहे. त्याच्या मागे 2 कारण. एक म्हणजे मंगळाची ग्रॅव्हिटी पृथ्वीपेक्षा कमी आहेच, यात काही वादच नाही. पण दुसरं असं की जर तुम्ही ग्रेडियंट पाहिला, ग्रेडियंट याचा अर्थ वर जाण्याचा अंतर, आणि त्या म्हणजे मला 1 मीटर वर जायचं असेल तर मला किती मीटर आडवं जावं लागतं. तर माउंट एव्हरेस्ट साठी ते खूप स्टीप आहे. मी जेव्हा 1 मीटर वर जायचं असेल तेव्हा मला हार्डली 2-4ही नाही, म्हणजे जसं जसं माथ्याकडे जाऊ आपण 2 फुटांवर 1 मीटर वर चढावं लागेल. व्हेअर ॲज आपण इथे पाहू शकतो 27 किलोमीटर उंच जायला आपल्याला 72 किलोमीटर साईडवेज जावं लागतं. याचा अर्थ असा आहे की तो फार स्टीप नाहीये, तो चढ
फार अवघड नाहीये. तिथे अक्षरशः आपण उड्या मारत मारत आरामशीर त्याला सर करू शकतो. त्यामुळे गिर्यारोहण तिथे करायचं असेल तर ऑलिम्पस मॉन्स चढणं अजिबात अवघड नाही. पण तो आपल्या सूर्यमालेतला सगळ्यात उंच पर्वत आहे जो मंगळावरती स्थित आहे. वळूया पुढच्या स्लाइडकडे. फोबोस आणि डेइमोस हे दोन लघुग्रह आपल्याला लघुग्रह सॉरी चुकीचं म्हणालो, मला उपग्रह म्हणायचं होतं. तर हे दोन उपग्रह आपल्याला चंद्राचे म्हणजे जसं पृथ्वीला चंद्र आहे तसे हे दोन चंद्र मंगळाचे आहेत. परंतु त्यांचा आकार आपण पाहू शकतो ते अतिशय ओबडधोबड आणि अजिबात म्हणजे चंद्राच्या तुलनेमध्ये आपण कुरूपही म्हणू शकतो. तर असे हे दोन लघुग्रह आहेत आणि त्यामुळेच आपल्या ह्याचं प्रचंड महत्व यामुळे आहे की पृथ्वीसारख्या ग्रहाला जो चंद्र आहे तो अनेक ग्रहांना लाभलेला नाही. त्यामुळे हे फोबोस आणि डेमोस अतिशय आकाराने फार छोटे, 14 किलोमीटर बाय 10 किलोमीटरचा आकाराचे आहेत, 22 किलोमीटर 16 किलोमीटर छोटे छोटे आहेत. पण हे लघुग्रह आपल्याला मंगळाभोवती फिरताना दिसतात. पुढच्या स्लाइडकडे बघूया. गॅस जायंट्स. आतापर्यंत आपण सगळे खडकाळ ग्रह पाहिलेत. यापुढे आता आपण गॅस जायंट्स पाहूया. तर गॅस जायंट्स म्हणजे मुळात ते असे ग्रह आहेत की ज्यांच्या सरफेसवर तुम्ही उभं राहू शकत नाही, कारण की त्यांच्याकडे उभं राहायला जमीन नाहीये. ते संपूर्णपणे गॅसने बनलेले आहेत. फार तर फार त्यांच्या गर्भामध्ये प्रचंड प्रमाणात कम्प्रेशन झाल्यामुळे थोड्याशा लिक्विड स्वरूपात आपल्याला बघायला मिळेल. पण संपूर्ण ग्रहामध्ये उभं राहण्यासारखी जागा मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही एका टोकाने उडी मारली तर तुम्ही दुसऱ्या टोकापर्यंत जाल आणि ग्रॅव्हिटीमुळे ऑस्सिलेट करत राहाल. तुम्हाला कुठेही उभं राहायची जागा मिळणार नाही. तर असे हे गॅस जायंट्स आहेत. त्यामुळे गॅस जायंट्स असं सांगितलं जातं की संपूर्ण गॅसचे बनवले गेल्यामुळे तुम्ही जर शनी पाण्यात ठेवला तर शनी पाण्यावर तरंगेल असं सांगितलं जातं. पण आपल्याला हे विसरून चालणार नाही. याचा अर्थ काही लोक असे काढतात की शनी अतिशय हलका ग्रह आहे. तर तो हलका जडचा संबंध नाहीये. आपल्याला सांगायचा उद्देश असा आहे की हे सगळे गॅसने तयार झालेले, पण याचा अर्थ असा नाही की ते लहान आहेत किंवा ते हलके आहेत. उलट आपण जर बघायला गेलं तर हे सगळे गॅस जायंट्स पृथ्वीच्या कित्येक पट जास्त वजनदार आहेत. आपल्याला इथे मास दिलेला आहे. पृथ्वीच्या 300 पट जास्त गुरुचं वजन, गुरुचं मास वस्तुमान आहे. शनी जवळजवळ 100 पट आहे. युरॅनस जवळजवळ 15 पट आहे. तर अशा प्रकारे आणि त्यामुळे इथे बल्क डेन्सिटीमध्ये जे सगळ्यात उजवीकडचा जो कॉलम आहे डेन्सिटीमध्ये म्हणजे आपण पाण्याशी त्याची डेन्सिटी तुलना केलेली डेन्सिटीची तुलना आहे. शनीची डेन्सिटी पाण्यापेक्षा कमी असल्यामुळे जर शनी पाण्यावर ठेवला तर तो तरंगू शकतो असं त्या म्हणण्यामागचं तात्पर्य. याचा अर्थ असा नाही की शनी हलका आहे. उलट शनी पृथ्वीपेक्षा 95 पट जास्त वजनदार आहे. याचा अर्थ पृथ्वीच्या कित्येक पट जास्त, जवळजवळ 10 पट अधिक ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन आपल्याला शनीवर अनुभवायला मिळेल. वळूया पुढच्या स्लाइडकडे. सगळ्यात पहिल्यांदा येतो मोठ्या ग्रहांपैकी आहे तो ज्युपिटर. आता मंगळ आणि ज्युपिटर यांच्यामध्ये एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे लघुग्रहांचा पट्टा. परंतु लघुग्रह किंवा ऍस्टेरॉइड्स, लघुग्रह म्हणजे डॉर्फ प्लॅनेट्स, ऍक्च्युली मला ऍस्टेरॉइड्स म्हणायचे. ऍस्टेरॉइड्स हे आपण नंतरच्या सेशनमध्ये घेणार आहोत. आता आपण आधी महत्वाचे जे प्लॅनेट्स आहेत, ग्रह आहेत, त्यांच्यावरती बोलणार आहोत. तर गुरु हा सूर्यानंतरचा सगळ्यात भारदस्त, सगळ्यात वजनदार जर दुसरा काही ऑब्जेक्ट असेल आपल्या सूर्यमालेतला तर तो आहे गुरु, ज्युपिटर. गुरुचे गुरुत्व म्हणजे आपण मराठीत जे गुरुत्वाकर्षण म्हणतो ते याच ग्रहामुळे तयार झाले, ग्रॅव्हिटी. तर गुरुचं गुरुत्वाकर्षण हे सूर्यानंतर सर्वाधिक आहे आपल्या सूर्यमालेतलं आणि त्यामुळे सूर्य आणि गुरु यांच्या ग्रॅव्हिटेशनल पुलच्या मुळे मधला जो ऍस्टेरॉइड बेल्ट आहे तो स्टेबल तिथेच राहतो. गुरुचं गुरुत्वाकर्षण इतकं जास्त आहे की त्याच्याकडे कित्येक जास्त म्हणजे पृथ्वीच्या मानाने 60च्याही वर चंद्र बघायला मिळतात. अर्थात शनीकडे सूर्यापेक्षा आपलं गुरुपेक्षाही जास्त चंद्र आहेत, पण त्याचं स्वतःचे चंद्र प्रचंड प्रमाणात असणं हे या सगळ्याच गॅस जायंट्सची एक कॅरेक्टरिस्टिक आहे. वळूया पुढच्या स्लाइडकडे. काही स्टॅटिस्टिक्स आपण इथे पाहायला मिळतील. पृथ्वीच्या 11 पट मोठा रेडियस डायमीटर आहे. तापमान आपण पाहू शकतात. तापमान हे निगेटिव्ह मध्येच आहे आणि ते सुद्धा सगळ्यात बाहेरच्या सरफेसचं. आता बाहेरचा सरफेस म्हणण्यामागचं कारण काय, तर सूर्याला जसं गर्भामध्ये त्याच्या प्रचंड प्रमाणात हीट तयार होऊन चेन रिॲक्शन सुरू होते तसं गुरुमध्ये पण होऊ शकली असती,
पण गुरु हा ग्रह त्याला फेल्ड स्टार म्हटलं जातं. गुरुचं वस्तुमान जर आत्ता जेवढं आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त असतं. म्हणजे आत्ता त्याचं जर 80% आहे तर 100% झालं असतं तर गुरुच्या गर्भामध्ये सुद्धा न्यूक्लिअर रिॲक्शन सुरू होऊ शकली असती. आणि त्यामुळे गुरुला फेल्ड स्टार म्हटलं जातं. त्याचं वस्तुमान एवढं जास्त आहे, त्याच्यातलं गॅसचं प्रमाण एवढं जास्त आहे की त्याच्यात सुद्धा जवळजवळ न्यूक्लिअर रिॲक्शन सुरू होऊ शकल्या असत्या. आणि त्याच्यामध्ये तशा प्रकारचे गॅसेस सुद्धा आहेत, मोस्टली हायड्रोजन अँड हिलियम. आणि त्यामुळे तो व्यवस्थित तारा बनू शकला असता, पण त्याचं वस्तुमान कमी पडलं आणि म्हणून आज तो आपल्या सूर्यमालेत एक ग्रह म्हणून बसलेला आहे. बाकीचे काही आपण इथे कॅरेक्टरिस्टिक्स पाहू शकतो. खूप जास्त ग्रॅव्हिटी आहे. त्याचं रेव्होल्युशन 12 वर्षात एकदा तो सूर्याभोवती फिरतो. प्रचंड स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड आहे आणि भरपूर चंद्र आहेत. 67 चंद्र तर आयडेंटिफाय केलेले आहेत, पण छोटे छोटे नक्कीच अजून खूप जास्त असतील. गॅनिमीड हा जो त्याचा गुरुचा चंद्र आहे हा तर मर्क्युरीपेक्षाही बुधापेक्षाही मोठा आहे. तिथे अनेक उपग्रह असे वरती पाणी सारखा ग्रह आहे जो संपूर्ण बर्फाचा बनलेला आहे. त्याच्या वरच्या सरफेसच्या खाली लिक्विड स्वरूपातलं पाणी मिळणं अपेक्षित आहे. त्यामुळे तिथे अनेक आश्चर्यकारक उपग्रह गुरुला लाभलेले आहेत आणि गुरुला ग्रहांचा राजा म्हटलं जाऊ शकतं, कारण की आकारानेही सगळ्यात मोठा आहे आणि एवढ्या प्रचंड प्रमाणात त्याचे चंद्र देखील आहेत. आणि गॅलिलिओने स्वतःचं दुर्बीण बनवल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा गुरुचं निरीक्षण केलं तेव्हा त्याला पहिले 4-5 काही जे गुरुचे चंद्र दिसले तो दुर्बिणीत न बघितलेला पहिला एक्सपेरिमेंट होता म्हणजे गुरु बघण्याचा. आणि त्यामुळे ह्या काही चंद्रांना गॅलिलियन मून्स असंही म्हटलं जातं. अशा प्रकारे गुरुचा खूप चांगला इतिहास आहे ऍस्ट्रॉनॉमीच्या अभ्यासामध्ये. वळूया पुढच्या स्लाइडकडे. हा एक कंपॅरेटिव्ह हे चित्र आहे. ज्यांना माहिती असेल त्यांनी ओळखलं असेल की जो मागचा लाल भाग आहे तो ज्युपिटरच्या सरफेसवर सतत चालू असणारं ते एक मोठं वादळ आहे. त्याला द ग्रेट रेड स्पॉट असं म्हटलं जातं. जेव्हा पहिल्यांदा गुरु आपण दुर्बिणीतनं पाहिला होता तेव्हापासून ते आजपर्यंत हे वादळ असंच चालू आहे. ते वादळ बंद पडलेलं नाही. ते वादळ गुरुच्या सरफेसवरती सतत पृष्ठभागावरती सतत फिरत असतं कुठे ना कुठेतरी. आणि त्याचा कंपॅरेटिव्ह आकार बघायचा झाला तर त्या वादळाचा नुसत्या वादळाचा आकार गुरुवरच्या एका वादळाचा आकार पृथ्वीपेक्षाही मोठा आहे. यावरनं आपण कल्पना करू शकतो की हा ग्रह केवढा विशाल असेल आणि त्याचं गुरुत्वाकर्षण केवढं विशाल असेल. वळूया पुढच्या स्लाइडकडे. हे काही गुरुचे फोटो घेतलेले आहेत. जसं आपल्याकडे ऑरोरा चा मी कन्सेप्ट सांगितला की सोलार विंडमुळे आपल्या पोलर रिजन्समध्ये ध्रुवांच्या बाजूला हे सगळे सोलर विंड मधून आलेले चार्ज पार्टिकल्स तिकडे एकत्र येतात आणि तिकडे वातावरणाशी रिॲक्शन होऊन आपल्याला असे सुंदर ऑरोरा बघायला मिळतात. तशाच प्रकारचे ऑरोरा आपल्याला ज्युपिटरवर देखील बघायला मिळतात, परंतु ज्युपिटरचं मॅग्नेटिक फील्ड प्रचंड स्ट्रॉंग असल्यामुळे आपल्याला हायर एनर्जीचे पार्टिकल्स सुद्धा तिथे अट्रॅक्ट झालेले दिसतात आणि त्यामुळे हायर फ्रिक्वेन्सीज मधले ऑरोरा सुद्धा आपल्याला पर्पल वगैरे त्याच्याही पलीकडचे काही काही अल्ट्राव्हायोलेट मधलेही ऑरोरा तिथे पाहायला मिळू शकतात. तर हे काही फोटोज आहेत. ग्रेट रेड स्पॉटचे 2-3 फोटोज आपण इथे पाहू शकतो जे ज्युपिटरवर आहेत. अनेक वादळ सतत ज्युपिटरवर चालू आहेत कारण बेसिकली तो एक गॅस जायंट आहे आणि पृथ्वीवरती जेव्हा एखादं वादळ येतं तेव्हा त्या वादळाचं जेव्हा पृथ्वीच्या सरफेसशी किंवा समुद्राशी जे काही होणारं फ्रिक्शन आहे ते फ्रिक्शन आवश्यक असतं ते वादळ पटकन थांबवण्यासाठी. इथे अशा प्रकारचा कुठलाही पृष्ठभाग नसल्यामुळे अशा गॅस जायंट्स वरती येणारी वादळ पटकन थांबत नाहीत आणि त्यामुळे ते सतत वर्षानुवर्ष अशीच चालू राहतात. त्याचेच काही फोटो आपण इथे पाहू शकतो. वळूया पुढच्या स्लाइडकडे. ज्युपिटरचे हे चंद्र 4 गॅनिमीड, कलिस्टो, इओ आणि युरोपा ह्या चारींना आपण गॅलिलियन मून्स म्हणतो कारण की त्यांचा शोध पहिल्यांदा जसं मी म्हणालो तसं गॅलिलिओ यांनी पहिल्या त्यांच्या स्वतः हाताने बनवलेल्या दुर्बिणीतनं निरीक्षण केल्यामुळे त्यांनी हा शोध लावला होता. अर्थात त्यांनी जेव्हा दुर्बिणीतनं पाहिलं तेव्हा आता हे जे चित्र आपल्याला दिसतंय तसं चित्र त्यांना नक्कीच दिसलं नव्हतं. त्यांना फक्त ठिपके दिसले होते. फक्त त्यांना अनेक दिवस ऑब्झर्व केल्यानंतर लक्षात आलं की ते ठिपके जे आहेत ते ज्युपिटर भोवती म्हणजे गुरुभोवती फिरता आहेत आणि ह्याचा जेव्हा प्रसार प्रचंड प्रमाणात झाला आणि लोकांना लक्षात आलं त्यानंतर ही
संकल्पना एस्पेशली पाश्चात्य देशांमध्ये रुजू होऊ लागली की कदाचित पृथ्वीच विश्वाचं मध्य नसेल, तेव्हा असे अनेक विचार मांडले जायचे की पृथ्वी सपाट आहे आणि सगळे ग्रह पृथ्वीभोवती फिरतात. तर अशा प्रकारे जेव्हा दुर्बिणीतनं आपण संशोधन करून शोधून काढलं की काही उपग्रह आहेत की जे गुरुभोवती फिरतात, तेव्हा हे सिद्ध झालं की सगळे ऑब्जेक्ट, सगळे आकाशात दिसणारे तारे हे काही फक्त पृथ्वीभोवती फिरत नाहीयेत. आणि हा एक फार मोठा धक्का होता. त्यातून जे विज्ञान विकसित होऊ शकलं, एस्पेशली पाश्चात्य देशांनी हे मान्य करायला सुरुवात केली की हो, पृथ्वी गोल आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. त्यामागे गॅलिलिओनच्या ह्या संशोधनाचा एक फार मोठा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही. बोलूया पुढच्या स्लाइडकडे. हे काही एक ओव्हरऑल म्हणजे जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष जर दुर्बिणीतनं बघायचा प्रयत्न केला तर कुठला उपग्रह कोणता आहे हे ओळखण्यासाठी ही एक थोडी माहिती दिलेली आहे आपल्याला. सगळ्यात लांबचा कुठला असेल तर तो गॅनिमीड आहे, सगळ्यात जवळचा कुठला असेल तर तो इओ आहे, आणि मग आदले मधले जे आहेत ते कसे ओळखायचे याच्यासाठी एक साधारण अंदाज मांडण्यासाठी दिलेलं हे एक चित्र आहे. त्याचा आपण आधार घेऊ शकतो जेव्हा आपण ऑब्झर्वेशन करायला जाऊ. वळूया पुढच्या स्लाइडकडे. आम्ही जरा म्हणजे फास्ट घ्यावं लागेल, शेवटचे 5-1 मिनिटं आहेत आपल्याकडे. ओके, पटापट घेऊया. शूमाकर लेवी हे मी थोड्या वेळापूर्वी जेव्हा बाहेरचे ग्रह पृथ्वीला कसा बचाव करतात त्याच्या उदाहरणामध्ये या शूमाकर लेवीचं मी उदाहरण दिलं होतं. हा पुढे जाऊन धडकला होता, ज्याचं चित्र तर घेतलंय हबल टेलिस्कोपने. पुढे जाऊन तो याच गुरुला धडकला होता. वळूया पुढच्या ह्याच्याकडे. शनी हा अतिशय सुंदर, दुर्बिणीतूनही बघायला खूप छान वाटणारा असा ग्रह आहे. गुरुप्रमाणेच प्रचंड वस्तुमान असणारा गॅस जायंट आहे. त्याची डेन्सिटी आपण पाहिली पाण्यापेक्षाही कमी आहे. वळूया पुढच्या स्लाइडकडे. काही त्याचे स्टॅटिस्टिक्स. पृथ्वीपेक्षा 10 पट मोठा डायमीटरने. नेगेटिव्ह मध्येच आहेत टेम्परेचर. हा पण हायड्रोजन आणि हिलियमनेच बनलेला आहे. आणि द मोस्ट स्ट्रायकिंग फीचर, रिंग सिस्टीम. आता गुरु आणि शनी यांच्यामधला सगळ्यात मोठा फरक हाच आहे की शनीच्या भोवती फिरणारे जे उपग्रह आहेत ते सगळे उपग्रह, सगळे नाही म्हणता येणार पण त्यातल्या बऱ्याच प्रमाणातले उपग्रह आपापसात धडकून त्यांनी शनीभोवती एक कडी निर्माण केलेली आहे. आणि पुढे संशोधन करून असं लक्षात आलेलं आहे की ती एकच कडी नसून त्या कडीचे अनेक विभाग आहेत. तर असे अनेक विभाग तयार झालेला शनी हा एक अतिशय सुंदर ग्रह आहे आणि त्या कड्या बघायला दुर्बिणीतनं सुद्धा खूप छान वाटतं. आणि वळूया पुढच्या ह्याच्याकडे. ह्या कडीचं सुद्धा ओरिएंटेशन, जसं आपल्या पृथ्वीचा अक्ष कललेला आहे त्याचप्रमाणे ह्या कड्यांचा अक्ष सुद्धा थोडासा कललेला आहे. आणि त्यामुळे ओव्हर टाइम ती कडी सुद्धा आपल्याला झुकलेली आणि उभी राहिलेली दिसते. आणि आपण ह्या चित्रामध्ये पाहू शकतात की ओव्हर टाइम जे शनीचे काढलेले चित्र आहेत त्याच्या सुंदर कड्या आपल्याला वेगळ्या वेगळ्या ओरिएंटेशन मध्ये या चित्रामध्ये पाहायला मिळतात. आणि त्या शनी आणि त्या कडीमध्ये असणारी जी छोटीशी गॅप आहे त्याला कसिनी सेपरेशन असं म्हटलं जातं. कारण कसिनी हे एक ऍस्ट्रॉनॉमर होते ज्यांनी शनीचा प्रचंड प्रमाणात अभ्यास केला होता. आणि होतं त्याचं नाव सुद्धा आपण याच शास्त्रज्ञांवरनं ठेवलं होतं. त्याचं नाव कसिनी. आणि त्या छोट्याशा कडी आणि शनी याच्यामध्ये दिसणारी जी छोटीशी गॅप आहे, जी ऍक्च्युली छोटी नाही, प्रचंड मोठा परिसर आहे ते यान त्या आतमधनं गेलं होतं. हा एक इंटरेस्टिंग इतिहास आहे शनीबद्दलचा. कसिनी हे यान पाठवून आपण अगदी जवळून फोटो काढलेले आहेत शनीचे. वळूया पुढच्या प्रॉपर्टीकडे. रिंग प्रॉपर्टी. साधारण 7,000 किलोमीटरचा नुसता त्याचा विड्थ आहे, डायमीटर नाही म्हटलंय, विड्थ 7,000 किलोमीटरची आहे. 20 किलोमीटर थिकनेस. आता ते काही अशी रबरासारखी पट्टी नाही आहे की जी शनी भोवती फिरते. ते वेगळे वेगळे इंडिव्हिज्युअल खडक आहेत, पण ते खडक लांबून बघितल्यानंतर आपल्याला एका सुरळीत झाल्यासारखे वाटतात. जसं आज आपण पृथ्वीवरनं एखादी गॅलेक्सी बघायला गेलो तर मध्यभागी बल्ज आणि बाजूला अशी एक तबकडी जसं दिसतं, पण ती ऍक्च्युली तबकडी नसून ते वेगळे वेगळे तारे असतात जे आपापसात खूप लांब असतात. तशाच प्रकारे जेव्हा आपण इथून शनी बघतो तेव्हा ती आपल्याला कडी दिसते, पण प्रत्यक्ष तिकडे गेल्यानंतर ते वेगळे वेगळे इंडिव्हिज्युअल खडक असतात जे शनीभोवती फिरत असतात. साधारण 6 तास लावतात ते शनीभोवती फिरताना. 6 ते 15 तास तुम्ही कडीच्या कुठल्या भागात आहात त्यावरनं. आणि भरपूर प्रमाणात म्हणजे त्यांच्या कड्यांचाही वेगळा अभ्यास करण्या इतकं ते एक विशेष फेनॉमिनॉन आहे. वळूया पुढच्या स्लाइडकडे. टायटन
आणि हायपिरियन, इपिथिनियस, डायोन, लॅपिटस असे काही ह्या इयापिटस असे काही ह्या शनीच्या ग्रहांची नावं आहेत. त्यातली टायटन हा अतिशय विशेष ग्रह आहे, कारण की टायटनवरती समुद्र सापडण्याचं सांगितलं जातं, परंतु हा पाण्याचा समुद्र नसून हा मिथेनचा समुद्र आहे. आणि मिथेन CH4 हे सगळ्यात बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हटलं जातं. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे ज्याच्यामधनं जीवसृष्टी उत्पन्न केली जाऊ शकते असे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन मधनं निर्माण झालेले कंपाऊंड असतात. तर कार्बन आणि हायड्रोजनचं सगळ्यात साधारण, सगळ्यात सिंपल कंपाऊंड जे आहे मिथेन, त्या मिथेनचे समुद्र या टायटनवर सापडतात. आता तिथे जीवसृष्टी आहे का नाही हा एक वेगळा विषय असू शकतो अभ्यासाचा, पण एवढं मात्र नक्कीच खरं की येत्या काही वर्षात जर आपली टेक्नॉलॉजी सुधारली तर कदाचित आपण मिथेन मिळवण्यासाठी टायटनवरती खाणी आणि हे तयार करू शकतो. त्यामुळे तो आपल्यासाठी एक महत्वाचं टार्गेट ठरू शकतं. तर अशी ही शनीची सुद्धा स्वतःच्या चंद्रांची एक मोठी सुंदर सिस्टीम आहे. स्वतःच्या कड्या तर आहेतच, पण त्याच्या व्यतिरिक्त शनीभोवती अनेक उपग्रह सुद्धा फिरत असतात. बघूया पुढे. एन्सेलाडस हा शनीचा बर्फाळ चंद्र आहे. जसं या बर्फाळ चंद्राच्या सरफेसच्या खाली युरोपाप्रमाणेच पाणी असण्याची शक्यता वर्तवली जाते. कसिनी ते जे यान जेव्हा त्याच्या जवळून गेलं तेव्हा त्याच्या आतून बाहेर पडणाऱ्या वाफा पाहायला मिळाल्या होत्या. त्या वाफांचं नंतर बर्फामध्ये रूपांतरण झालेलं सुद्धा ऑब्झर्व करण्यात आलेलं आहे. आणि अशा प्रकारे शनीपर्यंत पाणी आहे, म्हणजे पोचलेलं आहे, हे आपल्याला इथे बघायला मिळतं. वळूया पुढच्या स्लाइडकडे. युरेनस हा आपल्यापेक्षा भरपूर लांब, पण म्हणजे पृथ्वीपेक्षा बराच मोठा जरी असला तरी दिसायला हा असं वाटतं की जणू काही पृथ्वीवर ग्लोबल वॉर्मिंग झालंय आणि संपूर्ण पृथ्वी पाण्याखाली गेलेली आहे असं जणू काही वाटेल, परंतु तसं नाहीये. हा युरेनस आपल्यापेक्षा आकाराने प्रचंड मोठा आहे आणि तो संपूर्ण गॅसने बनलेला आहे. आणि ते जे काही आपल्याला दिसतंय तो समुद्र नसून तो फक्त आणि फक्त गॅस आहे. त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया पुढच्या स्लाइडवर. पृथ्वीपेक्षा 4 पट डायमीटर त्याचा मोठा आहे. टेम्परेचर ॲज युज्युअल 0 डिग्रीच्याही खाली आहे. आणि त्याच्या वातावरणाच्या खालच्या स्तरांमध्ये पाणी असण्याची शक्यता आहे. तर आता वरच्या स्तरामध्ये जवळजवळ -200 डिग्री पर्यंत तापमान गेलेलं आहे, पण जसं जसं आपण त्याच्या गाभ्याकडे जाऊ, कोअरकडे जाऊ, तसं तसं तापमान वाढत जातं. आणि असं वर्तवलं जातंय की त्याच्या खालच्या वातावरणाच्या भागामध्ये कुठेतरी असा भाग असेल की जिथे लिक्विड स्वरूपात पाणी असू शकतं. तर ही काही स्टॅटिस्टिक्स झाले युरेनस बद्दल. युरेनसची सुद्धा स्वतःची कडी आहे, परंतु शनीच्या मानाने ती अगदीच बारीक आहे. व्होयेजर यान अनेक वर्षांपूर्वी जेव्हा याच्या जवळून गेलं होतं तेव्हा या रिंग सिस्टीमची पहिल्यांदा त्याने अभ्यास केला होता, फोटो टिपले होते आणि ते आपण आता स्क्रीनवर पाहत आहोत. वळूया पुढच्या स्लाइडकडे. नासाज व्होयेजर 2. तर ह्या मिशन मधनं टिपलेले सुंदर उपग्रह युरेनसचे आपण इथे पाहू शकतो. हे सगळे उपग्रह ऑन द वे जाता जाता व्होयेजरने टिपलून आपल्याला पाठवलेले आहेत. पुढच्या स्लाइडकडे वळूया. नेपच्यून. आता आपण आपल्या या सूर्यमालेच्या भ्रमणाच्या अगदी शेवटच्या ग्रहापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. हा जो आतापर्यंतचा भाग आपण कव्हर केला हा महत्वाचा, सगळ्यात महत्वाचे सूर्य आणि त्याचे 8 ग्रह हा भाग आता आपण कव्हर केलेला आहे. असं म्हणजे असं आहे की पहिल्यांदा प्रेडिक्शन म्हणजे जेव्हा ग्रॅव्हिटेशन सारख्या थिअरीजचा अभ्यास होतो तेव्हा त्याच्यातनं भाकितं रचता येतात. आणि अशाच प्रकारे एक भाकीत रचून सांगितलं गेलं होतं की नेपच्यून सारखा ग्रह असला पाहिजे. आणि तशा प्रकारे भाकीत रचून शोधण्यात आल्यावर तो बरोबर सापडला. आणि त्यामुळे हा आपल्याला डायरेक्टली डोळ्यात न दिसता सुद्धा गणितामार्फत शोधला गेलेला ग्रह म्हणता येईल नक्कीच. त्यामुळे गॅलिलिओने दुर्बीण शोधेपर्यंत आपला मोस्टली जो ताऱ्यांबद्दलचा, ग्रहांबद्दलचा अभ्यास होता तो आपल्याला डोळ्यांनी थेट दिसणाऱ्या ग्रहांचा अधिक होता. त्यामुळे गुरु, शनी इथपर्यंत आपल्याला ह्या ग्रहांबद्दलची माहिती होती. परंतु शनीच्या पलीकडचे युरेनस, नेपच्यून आणि नंतर प्लुटो यांचा अभ्यास दुर्बिणी आल्यापर्यंत होऊ शकला नव्हता. आता आपण दुर्बिणी आजकाल आहेतच आपल्याकडे, हबल टेलिस्कोप सारखे अवकाशातल्या दुर्बिणी आहेत आणि म्हणून इतके सुंदर चित्र आपण या ग्रहाचे पाहू शकतो. युरेनस प्रमाणेच नेपच्यूनचा सुद्धा अतिशय निळ्या रंगाचा छान तेजस्वी ग्लो आहे. त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया आपण. तो सुद्धा युरेनस प्रमाणे पृथ्वीपेक्षा जवळजवळ 4 पट डायमीटरने मोठा आहे. 0 डिग्रीपेक्षा खालीच तापमान आहे.
सूर्यापेक्षा खूप लांब आहे आणि सूर्यापेक्षा प्रचंड लांब असल्याने टेम्परेचर तर कमी आहेच, आणि त्याशिवाय त्याचं रेव्होल्युशन पृथ्वीपेक्षा खूप जास्त आहे. 170 साधारण 170 वर्ष गेल्यानंतर तो म्हणजे पृथ्वी 170 वेळा सूर्याभोवती फिरल्यानंतर नेपच्यूनचा एक परिक्रमा पूर्ण होते. जसं जसं आपण लांब जातो तसे तसे त्यांची ही अँग्युलर व्हेलॉसिटी कमी झालेली दिसते. आणि याचं एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे अशी की आपण आज जरी प्लुटोची चर्चा करणार नसलो तरी सुद्धा मी म्हटलं की आपल्या डोळ्याने दिसत असणाऱ्या ग्रहांचा अभ्यास आपण आधीच केला होता, पण हे जे लांबचे ग्रह आहेत जे दिसले नाहीत आपल्याला डोळ्यांनी, त्यांचा अभ्यास आपण दुर्बीण मिळाल्यानंतर सुरू केला. आणि प्लुटो जेव्हापासून आपण पहिल्यांदा दुर्बिणीत पाहिला त्यानंतर आजपर्यंत प्लुटोने एकही परिक्रमा पूर्ण केलेली नाहीये. ही एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. तर अशा प्रकारे जसं जसं आपण सूर्यापेक्षा लांब जातो तसं तसं परिक्रमेचा कालावधी प्रचंड प्रमाणात वाढत जातो. नेपच्यूनला स्वतःचे जवळजवळ 8 सॅटेलाइट आपल्याला अजून सापडलेले आहेत, उपग्रह. आणि अजून पाहूया आपण वोयेजरने टिपलेले नेपच्यूनच्या कड्या. तर युरॅनस, नेपच्यून या सगळ्यांना कड्या आहेत. शनीपासून पुढच्या सगळ्या ग्रहांना कड्या आहेत. ही कडी आपल्याला पाहायला मिळते इथे. नेपच्यूनचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्याचा अक्ष फारच जास्त कललेला आहे. आपण पाहूया. पण आधी जसं गुरुचा जो वादळ आहे तशा प्रकारचं एक वादळ आपण नेपच्यूनवर पाहू शकतो. त्याचा एक उपग्रह आपण इथे पाहू शकतो, ट्रायटन, वोयेजरने टिपलेलं हे छायाचित्र. तर अशा पद्धतीने मला वाटतं मी जर जास्त, पण आपण आपल्या ह्या परिक्रमे सूर्यमंडळाच्या करून आता शेवटच्या ग्रहापर्यंत आलेलो आहोत. तर कोणाचे काही तर आपण कसे घेऊयात हे आता सर सांगतील आपल्याला. धन्यवाद अमेय. आपण या सेशनच्या सुरुवातीला अमेयची ओळख मी करून दिली नव्हती कारण सेशन सुरू केला होता प्रितेश रणदिवेने, पण नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे त्याला कंटिन्यू करता आलं नाही. त्यांनी माईक ठेवायचं. काय प्रश्न? स्क्रीन शेअरिंग ऑफ करा. ओके. चॅट वरती जे काही प्रश्न असतील ते चॅट वरतीच विचारा. अमेय नुलकर हा दुसरा खगोल मंडळाचा मेंबर आहे, नाशिक खगोल मंडळाचा सभासद आहे आणि त्याने हे सेशन कंटिन्यू केलं, त्याच्याबद्दल मी अमेयाला धन्यवाद देतो. अमेय गेले 7 वर्ष खगोल मंडळाशी निगडीत आहे. व्यवसायाने तो कम्प्युटर इंजिनियर आहे. TCS मध्ये तो नोकरी करतो, डेटा सायंटिस्ट म्हणून. नाशिकचा मूळचा असलेला अमेय KJ सोमय्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मुंबई येथे होता, त्यामुळे मुंबई खगोल मंडळाशी पण त्याचा जवळनं संबंध आलेला आहे आणि मुंबई आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी तो कार्यरत असतो. तर आयत्या वेळी जेव्हा लक्षात आलं की कदाचित प्रितेशच्या नेटवर्कसाठी प्रॉब्लेम होऊ शकतात तेव्हा अमेयने ती तयारी दर्शवली आणि पटकन तो तयार झाला. त्याच्यामुळे मी अमेयला अतिशय धन्यवाद देतो खगोल मंडळातर्फे. आणि तुम्ही सगळ्यांनी हा चेंज ओव्हर एक्सेप्ट करून जसं जसं आपण कंटिन्यू केलं त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. मी काही प्रश्न आलेले आहेत आणि काही प्रश्न मी आता तुला सुरुवात करतो. एक साधा सोपा प्रश्न आहे, तो म्हणजे कोणता ग्रह कधी कुठे पाहायचा आणि आपल्याला डोळ्यांनी कोणते ग्रह दिसतात, हा एक सोपा प्रश्न. तर मी त्या प्रश्न थोड्या वेळात. हो, छान प्रश्न आहे. आशिष जोग यांचा हा प्रश्न होता. अमेय दादा प्लीज व्हिडिओ ऑन कर. ओके, मी माझा व्हिडिओ सुरू केलेला आहे. हां, पण जर आवाजामध्ये डिले येत असेल तर मग मला व्हिडिओ बंद करावा लागेल. हां नाही ठीक आहे, आता बहुतेक चालेल आपल्याला. ओके, तर प्रश्न अगदीच छान आहे. कुठले ग्रह आपल्याला बघायला मिळू शकतात आणि कधी? तर विशेष गोष्ट ही आहे की मी आपल्या ह्याच्यातच सेशनमध्येच घेतलं की डोळ्याने दिसणारे ग्रह हे शनीपर्यंत आहेत. शनीच्या पलीकडे डोळ्यांना दिसणारे ग्रह नाहीत. त्याच्यासाठी आपल्याला दुर्बीणच असली पाहिजे. त्यामुळे शनीपर्यंतचे ग्रह तर आपण आरामात डोळ्यांनी पाहू शकतो आणि दुर्बीण असेल तर शनीच्या कड्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित बघायला मिळू शकतात. पण हा महत्त्वाचा प्रश्न आहे की कुठले ग्रह कुठे बघावेत. तर जे आपले अंतर्ग्रह आहेत म्हणजे पृथ्वीच्या कक्षेच्याही आतले जे ग्रह आहेत, उदाहरण म्हणजे बुध आणि शुक्र, हे सूर्यापेक्षा फार जास्त लांब नाही पाहायला मिळू शकत. म्हणजे बुध आणि शुक्र हे कायम आपल्याला सूर्यास्तानंतर किंवा सूर्योदयाच्या आधी ह्याच वेळेस पाहायला मिळू शकतं. ते कधीही आपल्याला मध्यरात्री पाहायला मिळू शकत नाही. कारण की आपला जो आपण साध्या अँग्युलर डायमीटरच्या गोष्टीने म्हणजे विचार करायचा ठरवला तर सूर्याच्या पासून जेवढं अंतर, जेवढं मॅक्सिमम ऑर्बिटचं त्याचा अँग्युलर डायमीटर पृथ्वीपासून तयार होईल त्या अँगलच्या बाहेर ते कधीच जाऊ शकत नाही.
वेराज जे बहिर्ग्रह म्हणजे मंगळ पासून ते नेपच्यून पर्यंतचे ते आपल्याला आपल्या आकाशामध्ये सूर्य ज्या ज्या पॉइंटला जाऊ शकतो त्या कुठल्याही पॉइंटवरती हे बघायला मिळू शकतात. आणि ह्याचं म्हणजे आजकाल तर याचा अभ्यास करणं अगदी सोपं झालेलं आहे. अनेक ऍप्स आपल्याला उपलब्ध आहेत, गुगल स्काय मॅप्स पासून स्काय सफारी पर्यंत, की तुम्ही सरळ ते ऍपमध्ये बघू शकता की कुठला ग्रह तुम्हाला रात्री दिसू शकतो, कुठला नाही दिसू शकत. तर यामध्ये सोपं तरी तेवढंच आहे की जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या जवळ म्हणजे आपल्या रिलेटिव्ह म्हणजे आपल्या कंपॅरिझन मध्ये सूर्याच्या ऑपोजिट साईडला पोहोचतो किंवा मध्यभागी पोहोचतो, आपल्या आणि सूर्याच्या मध्ये पोहोचला किंवा सूर्याच्या मागच्या बाजूला गेला तर तो आपल्याला ऑब्व्हियसली दिसू शकणार नाही, कारण की सूर्याचा ग्लो इतका जास्त असतो की दिवसा आपल्याला इतर कुठलेही तारे दिसू शकत नाही. त्यामुळे जे ग्रह आपल्यासाठी सूर्यापासून विरुद्ध दिशेला असतात ते आपल्याला रात्रीच्या वेळेस आपल्या डोक्यावरती दिसू शकतात. पण याचा अर्थ असा नाहीये की ते सतत तिथेच राहतील. पृथ्वीचा जसा वेग आहे सूर्याभोवती फिरण्याचा तसा या सगळ्या ग्रहांचा वेगवेगळा वेग आहे आणि त्यामुळे ते सगळे फिरत असतात. विशेष अशासाठी आहे की सूर्य म्हणजे आपल्या आकाशामध्ये आपण दोन क्लासिफिकेशन करू शकतो ऑब्जेक्ट्सचं. एक आहेत कॉन्स्टंट ऑब्जेक्ट्स की जे जास्त हालताना कधीच दिसत नाही, म्हणजे अगदी हजारो लाखो वर्षांनी हार्डली थोडेसे डिग्री सरकलेले जाणवतात. हा आहे आपला स्टेबल स्काय जो कधीही बदलत नाही. फक्त पृथ्वी सूर्याभोवती जेव्हा जाते तेव्हा ते बदललेले दिसतात, तेव्हा ते सरकलेले दिसतात, पण ते तिथेच असतात, त्यांची ऍब्सोल्यूट पोझिशन चेंज होताना दिसत नाही. वेरॅज हे जे ग्रह आहेत की ज्यांना आपण इंग्लिशमध्ये ज्याला प्लॅनेट म्हणतो, त्या प्लॅनेटचा लॅटिन माझ्या मते ग्रीक भाषेतला अर्थ हाच आहे, हलणारे सरकणारे वॉन्डरर्स. तर प्लॅनेट हे असे असतात की जे ह्या स्टेबल न सरकणाऱ्या आकाशामध्ये आपल्याला सरकताना दिसतात. त्यामुळे असं अनेकदा होतं की एखादा ग्रह दुसऱ्या ताऱ्याच्या पुढून सरकून जातो, किंवा असं होतं की चंद्र ग्रहाच्या मागून म्हणजे चंद्राच्या मागून तो ग्रह सरकतो, किंवा चंद्र बेसिकली त्या ग्रहाच्या पुढून जातो. तर अशा सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. जसं सूर्याचं ग्रहण होतं म्हणजे चंद्र सूर्याच्या मधून जातो तेव्हा सूर्याचं ग्रहण होतं, तसे जे आपले अंतर्ग्रह आहेत त्यांचं सुद्धा ग्रहण होतं. त्यांना आपण म्हणजे त्याच्या खगोलशास्त्राने अनेक असे प्रोग्राम्सही केलेले. ट्रान्झिट म्हणतो आपण त्याला, व्हीनसचं म्हणजे त्यातलं शुक्राचं ट्रान्झिट तर फार म्हणजे अगदी क्वचित, म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यात आता पुन्हा बघायला मिळणार नाही. माझ्या मते ते 2011-12च्या वेळेस झालं होतं, मला नक्की आठवत नाही, तुमच्याकडे कोणाला आठवत असेल तर सांगता येईल. तर अशा प्रकारे ग्रहांची मुवमेंट ही सतत चालू असते. त्यामुळे आज इथे बघायला मिळाला म्हणजे उद्या तिथेच बघायला मिळेल असेल. ऑफकोर्स आज मिळाला म्हणजे उद्या परवा तेरवा 2-3 दिवस बघायला मिळेल, पण तो ग्रॅज्युअली सरकत तिकडून निघून जाईल. त्यामुळे आज मिळाला म्हणजे 6 महिन्यांनी तिथे नसणार तो. आणि त्यामुळे असं नाही सांगता येणार की एक्झॅक्टली हा ग्रह इथेच बघायला मिळेल. फक्त एवढं सांगता येतं की अंतर्ग्रह हे सूर्यापेक्षा जास्त लांब नाही जाऊ शकत, त्यामुळे आपल्याला ते एकतर सूर्यास्तानंतर किंवा सूर्योदयाआधी दिसतात. आणि बहिर्ग्रह जे आहेत ते केवळ रात्रीच कुठलेही ग्रह केवळ रात्रीच दिसू शकतात, कारण की दिवसा ते दिसायचे झाले तर सूर्यच असतो, त्यामुळे ते बघता येत नाही. तर आय गेस या प्रश्नाचं उत्तर. धन्यवाद, अतिशय विस्तृत उत्तर दिल्याबद्दल. अजून एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे राहुल लेले यांच्याकडनं. जर गुरुग्रह नसता तर काय झालं असतं? गुरुग्रह नसता तर जसं शुमाकर लेवीच्या मुळे आपण बचावलं, म्हणजे एक प्रकारे शुमाकर लेवी हे आपल्यासाठी एक ट्रेलर होतं की तो जेव्हा एखादा बाहेरून येणारा ऑब्जेक्ट, भले तो धूमकेतू असो किंवा एखादा ऍस्ट्रॉइड असो, तो जेव्हा धडकतो तेव्हा काय होतं याचं उदाहरण आपणही डायनोसॉरच्या मार्फत घेतलेलं आहे. पण जे मोठे मोठे ऑब्जेक्ट्स आहेत, म्हणजे आपल्याला थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये हेच सांगितलं जातं की जो मोठा ऑब्जेक्ट आहे त्याची ग्रॅव्हिटी जास्त आहे. त्यामुळे एखादा मोठा ऑब्जेक्ट जेव्हा बाहेरून येतो तेव्हा गुरुचीच ग्रॅव्हिटी त्याला ओव्हरवेल्म करते आणि त्याची दिशा भरकटवून तो एकतर गुरुमध्ये जाऊन धडकतो, नाहीतर कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे त्याचं डायव्हर्जन होतं, डिव्हिएशन येतं. आणि त्यामुळे बाहेरून येणारा बराचसा कचरा जो आपल्याकडे पृथ्वीवर येऊन धडकला असता तो ह्या गुरुच्या ग्रॅव्हिटीमुळे भरकटला जातो आणि इट इज लाईक अ प्रोटेक्टिव्ह शील्ड. त्यामुळे गुरुचं गुरुत्वाकर्षण हे पृथ्वीसाठीचं एक प्रोटेक्टिव्ह शील्ड आहे. पृथ्वीच नव्हे, पृथ्वीच्या नंतर जे सगळे ग्रह आहे, अंतर्ग्रह मंगळापासून ते बुधपर्यंत, या सगळ्यांसाठी ते एक प्रोटेक्टिव्ह शील्ड आहे. आणि म्हणजे अर्थात असं नाही की गुरु आहे म्हटल्यावर सगळ्याच ऍस्ट्रॉइड्स पासून आपण बचावू शकतो, तसंही शक्य नाही, कारण की गुरु आणि सूर्य याच्यामध्ये मंगळ आणि गुरु इनफॅक्ट या दोघांच्या मध्ये जो ऍस्ट्रॉइड बेल्ट आहे, कधी कधी असंही होतं की त्या ऍस्ट्रॉइड बेल्ट पण एखादा ऍस्ट्रॉइड बाहेर निघतो आणि तो आपल्या दिशेने येऊन धडकू शकतो, आणि तशाच प्रकारे डायनोसॉर गेल्याचं वर्तवलं जातं. त्यामुळे असं नाहीये की आपण कम्प्लिटली सुरक्षित आहोत. इनफॅक्ट काही काही थिअरीज अशाही आहेत की पृथ्वीवर जे पाणी सापडतंय ते कुठल्या ना कुठल्या तरी धूमकेतूमुळे आलं असावं, म्हणजे कधी काळी एखादा धूमकेतू येऊन पृथ्वीला धडकला असावा आणि म्हणून एवढं सगळं पाणी आपल्याला पाहायला मिळतं.
त्यामुळे असं नाही की ते एक ऍब्सोल्यूट प्रोटेक्शन आहे की गुरु आहे म्हटल्यावर आपल्याला काही येऊन धडकणारच नाही, असं नाही सांगता येणार. पण बऱ्याचशा अंशी म्हणजे प्रोबॅबिलिटी फार कमी होते गुरु असल्यामुळे. गुरुच्या ग्रॅव्हिटीमुळे एखाद्या ऑब्जेक्टला बाहेरून आतमध्ये येऊन पृथ्वीला धडकण्याची प्रोबॅबिलिटी बऱ्याच अंशी कमी होते. सो इट इज काइंड ऑफ लाईक अ प्रोटेक्टिव्ह शील्ड. ओके. आणि अजून एक छोटासा प्रश्न आहे, जर पृथ्वीचा टिल्ट वेगळा असता, जास्त असता, तर काय झालं असतं? अगदी 90 अंश वगैरे असतात तर काय झालं असतं? अशा प्रकारचा प्रश्न ऍस्ट्रो मास्टर या नावाच्या युजरचा आहे. ओके, हा अगदी छान प्रश्न आहे. आपण आपल्या 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 सूर्यमालेमध्ये युरेनसचं, म्हणजे मला पटकन घाईघाईत जावं लागलं त्यामुळे कव्हर नाही करता आला. युरेनसचा अक्षरशः 90 डिग्रीच्या जवळजवळ कललेला आहे, त्यामुळे त्याच्या रिंग्स आपल्याला अशा अक्षरशः उभ्या दिसतात. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की तो स्वतःभोवती जसा फिरतो तो कम्प्लिटली परपेंडिक्युलर सूर्याभोवती फिरत असतो. त्यामुळे त्याचा फक्त एकच ध्रुव सतत सूर्याकडे फेसिंग असतो आणि एक ध्रुव सतत अंधारात असतो. तर अशा प्रकारे नक्कीच म्हणजे ऍक्सिसच्या चेंज होण्यामुळे भरपूर परिणाम होतो. आपल्याला ऋतू हे त्याच्यामुळेच आहे. सीझनल व्हेरिएशन्स हे ऍक्सियल टिल्टमुळेच बघायला मिळतात. पण जर तो अगदी 90 डिग्री इतका झाला तर मग असं होईल की एका पोलवरती आपल्याला फक्त म्हणजे हीट सापडेल आणि एका पोलवरती कम्प्लीट आईस सापडेल. आणि मग काही काही असे प्रदेश असतील की जिथे कधी सूर्य उगवणारच नाही आणि काही असे प्रदेश तयार होतील जिथे कधी सूर्य मावळणारच नाही. तो अशा पद्धतीने जर आपली सेटिंग तयार झाली तर जीवसृष्टी उत्पन्न होणं फार अवघड होईल, किंवा जास्तीत जास्त ती अशा ठिकाणी होईल की जिथे अंधार आणि प्रकाश अशी या ठिकाणची जी बॉर्डर प्रदेश असेल तिथे जीवसृष्टी फक्त तेवढ्या पट्ट्यामध्ये विकसित होण्याची शक्यता आहे. कारण की दिवस रात्र हे दोन्हीही जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. कारण जेवढा तो ऍक्सिस टिल्ट होत जाईल तेवढा व्हेरिएशन वाढत जाईल. आणि व्हेरिएशन जर एवढं वाढलं की यापुढे ते चेंजच होऊ शकणार नाही, की एक ध्रुव कम्प्लीट बर्फाळलेला आणि एक ध्रुव कम्प्लीट वाळवंटासारखा, तर ते फार जास्त म्हणजे इट विल नॉट बी बेनिफिशियल फॉर लाईफ फॉर्म. धन्यवाद अमेय. आणि मला वाटतं बरेचसे प्रश्न याच्यात कव्हर झालेले आहेत. बऱ्याचशा लोकांनी तुला धन्यवाद दिलेले आहेत एका अतिशय उत्तम व्याख्यानाबद्दल. काही प्रश्न असे आहेत जे मला वाटतं गुगलवरती त्यांची उत्तरं सहजपणे मिळू शकतील. फॉर एक्झाम्पल, शनीचे त्यांच्या रिंग्स बरोबरचे आणि सॅटेलाइट बरोबरचे फोटो आहेत का, तर अशा प्रकारचे फोटो, किंवा युरोपावरती पाणी आहे का, अशा प्रकारचे जर का इन्फॉर्मेशन असेल गुगलवर सहजासहजी मिळू शकेल. एक प्रश्न सीमा भावसार यांच्याकडनं येतोय, हाऊ डिड अर्थ, म्हणजे आता पृथ्वीचा अक्ष कललेला आहे, तो तसा कललेला का झाला, त्याचं काही उत्तर आपल्याकडे आहे का? म्हणजे असा तसं बघायला गेलं तर अगदी आपण इतिहासात जायचा प्रयत्न केला तर सांगता येईल की पृथ्वीवर किंवा हा संपूर्ण जो एरिया होता तो सतत खडकांनी भरलेला होता आणि हे सगळे खडक एकमेकांना जोडून धडकून अशा प्रकारे हे सगळे ग्रह निर्माण झालेले आहेत. तर आपण म्हणूया की अशा काही कोलिजन्सचा हा परिणाम असू शकतो की एखाद्या म्हणजे एक मेन उदाहरण जे मी सांगितलं म्हणजे सेशन मध्येही घेण्यात आलं होतं की समजा चंद्र नसता, पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र नसता तर पृथ्वीचा स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्याचा वेग खूप जास्त झाला असता. तर अशा प्रकारे चंद्र आहे म्हणून आपला वेग कमी आहे, तशाच प्रकारे एखादा ऑब्जेक्ट पृथ्वीला येऊन जर धडकला तर त्याचा सुद्धा परिणाम पृथ्वीच्या अक्षावर होऊ शकतो, त्याचा सुद्धा परिणाम पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीवर होऊ शकतो. तर काही एक काळ असा होता जेव्हा पृथ्वीवर जीवसृष्टी अजून उत्पन्न झाली नव्हती, तेव्हाचा असा काळ होता की सतत पृथ्वीवरती चंद्रावरती वेगवेगळे बाहेरून खडक येऊन आदळत होते. याचा पुरावा आपण चंद्रावर पाहू शकतो. जेव्हा आपण चंद्राला दुर्बिणीतून पाहतो तेव्हा जे त्याच्यावरचे क्रेटर्स आपल्याला पाहायला मिळतात ते उदाहरणं आहेत की त्याच्यावरती जाऊन ते प्रमाण आहे की त्याच्यावरती अनेक खडक येऊन आदळले आहेत. तर असे मोठ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा येऊन खडक आदळतात तेव्हा त्याचा पृथ्वी ग्रहाच्या मोमेंट ऑफ इनर्शियावरती किंवा त्याच्या ऍक्सिसवरती प्रचंड प्रमाणात फरक पडतो. त्याचं कारण असंही की काही भागामध्ये जेव्हा एखाद्या भागामध्ये मिनरल्सचं प्रमाण जास्त असेल तर त्या भागाचा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतो, त्यामुळे मग एक वॉबली सॉर्ट ऑफ मुवमेंट बघायला मिळते. त्यामुळे जे आपल्याला एक्झोप्लॅनेट सापडलेले आहेत, म्हणजे केपलर नावाचं एक मिशन आहे की ज्यांनी म्हणजे पृथ्वीच्या आकाराचे अनेक असे ग्रह शोधून काढलेले आहेत. तर त्याच्यामध्ये हे सगळे व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळतात की एखाद्या भागामध्ये एखाद्या प्रमाणात एखाद्या खनिजाचं प्रमाण जर जास्त असेल ग्रहाच्या एका बाजूला तर त्या ग्रहाचा तो अक्ष थोडासा असा वॉबली झालेला दिसतो, किंवा एखाद्या ग्रहाचा अक्ष यामुळे चेंज होतो की त्याला येऊन जोरदार कुठली तरी दुसरी ऑब्जेक्ट धडकली. त्या युरॅनसचा अक्ष एवढा 90 डिग्रीने कावर कललेला आहे याचं एक्झॅक्ट उत्तर काढणं अवघड आहे.
पण एवढं नक्कीच सांगितलं जाऊ शकतं की कदाचित अशा काहीतरी भयंकर एखादी कोलिजन झाली असेल, एखादी काहीतरी त्याला जोरात धडकला असेल की त्यामुळे त्याचा अक्ष पूर्ण 90 डिग्री पर्यंत कलला. आणि अशाच प्रकारे कुठलं तरी एखादी धडक झाली असणार पृथ्वीची तेव्हाच्या कुठल्या तरी मोठ्या खडकाशी की ज्यामुळे पृथ्वीचा ऍक्सिस बरोबर 23.5 डिग्री पर्यंत येऊन कलला आणि थांबलाय. आणि त्यामुळे आज आपल्याला हे सगळे ऋतू आणि सीझन्स बघायला मिळतात. त्यामुळे एक्झॅक्टली असं कारण की ह्या सगळ्या घटना ह्या जीवसृष्टी सुरू व्हायच्या आधी घडलेल्या आहेत. त्यामुळे आज आपण फक्त स्पेक्युलेट करू शकतो. आणि तशा प्रकारे जर दुसरीकडे कुठे काही अनुभवता आलं, कुठे बघता आलं की अरे बघा त्या ग्रहाभोवती फिरणारा हा ग्रह त्याचा अक्ष पण असाच कललाय, तरच आपण पुरावा म्हणून दाखवू शकतो. त्यामुळे आता आपण हे फक्त स्पेक्युलेट करू शकतो की कदाचित काहीतरी येऊन धडकला असेल आणि त्यामुळे आपला ऍक्सिस टिल्ड झाला असेल. चंद्रशेखर वैद्य यांचा एक प्रश्न आहे की असा काही मेकॅनिझम आहे का की अर्थचा ऍक्सिस जो आहे तो तसाच्या तसा राहील. मला असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर खगोलीय घटना या पुढच्या भागामध्ये त्यांना मिळेल. आणि बऱ्याच लोकांनी लेक्चर छान झाल्या, अतिशय छान झाल्याबद्दल धन्यवाद पाठवलेत अमेय आणि प्रितेश दोघांनाही. ते मी कन्वे करतो. आणि मला वाटतं आणखीन फार कुणाचे प्रश्न नसतील तर थोडी एक्सलंट सेशन. धन्यवाद चंद्रशेखर वैद्य. त्या मेकॅनिझमचं मी फक्त एकच म्हणेन की मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया हा एवढाच आहे, जायरोस्कोपिक इफेक्ट म्हणतात त्याला. त्या जायरोस्कोपिक इफेक्टमुळे आपोआप तो टिल्ट मेंटेन होतो. बस एवढं. ओके, धन्यवाद. मला वाटतं आता पुढचे सेशन आहेत ते कॉमेंट्स आहेत आणि खूप चांगलं. बरं, हा युट्यूबवर सेशन होता, लाईव्ह होता. सायमल्टेनियसली समीर कदम यांनी तो लाईव्ह केला होता, त्याच्यामुळे त्यांनाही धन्यवाद. फक्त आता जर तुम्ही हा सर्च केलात याच्या बाहेर जाऊन तर लगेचच मिळणार नाही, कारण ती अनलिस्टेड लिंक आहे. ती लिंक सगळं व्यवस्थित चेक करून आणि त्याचे कंटेंट चेक करून मग ते त्याचं जे काही URL आहे ते पब्लिकली ओपन केलं जाईल. सध्या तरी ते मध्ये या चॅटच्या दरम्यान इथे टाकण्यात आलं होतं आणि तिथून ते तुम्हाला उचलता लिंक घेता आली असेल तर, अदरवाईज ती लिंक तुम्हाला काही काळानंतर ती उपलब्ध मिळेल आणि उपलब्ध होईल. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं, याची PPT आम्ही शेअर करत नाहीये, पण याचं प्रेझेंटेशनची लिंक नंतर जरूर शेअर करू. मला वाटतं सगळ्यांना धन्यवाद देतो. अमेय, समीर आणि प्रितेश, तुम्हा तिघांनाही धन्यवाद देतो आणि मी आजचं सेशन इथेच थांबवतो. थँक्यू एव्हरीवन.